नमस्कार. मी कौस्तुभ कस्तुरे. इतिहासाच्या पाऊलखुणाच्या आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर 3 ऑगस्ट 2023 आता परवाचाच दिवस. पाऊलखुणाला आपल्या 8 वर्ष पूर्ण झाली आणि या 8 वर्षाच्या संबंध प्रवासात आपण वेगवेगळे वेगवेगळे कार्यक्रम असतील, त्याच्यात फेसबुक लाईव्ह असतील, त्याच्यात गड किल्ल्यांवरचे कार्यक्रम असतील, त्यात पुस्तक प्रकाशन समारंभ असतील, असे निरनिराळे कार्यक्रम आपण आयोजित केले होते. आणि याच कार्यक्रमाची शृंखला आपण याही पुढे सुरू ठेवत आहोत. त्यातलाच आजचा हा एक प्रयत्न आहे. 8 वर्षाचा वाढदिवस आपण अशा पद्धतीने सेलिब्रेट करतोय, अशा पद्धतीने साजरा करतोय असं आपण म्हणू शकतो आम्ही या ठिकाणी. एकंदरीतच ही लाईव्हची परंपरा जी 2022-2021 मध्ये खंडित झाली होती, तीच परंपरा आता याही वर्षी याच्या पुढे कायम सुरू राहील. याची एक सूत्रबद्ध मांडणी आमच्याकडनं आता आम्ही सुरुवात केलेली आहे आणि वेगवेगळे लाईव्ह आपल्या भेटीला आणण्याकरता आमची आता ही सगळी धडपड चालू आहे. त्यातलं पहिलं पुष्प आज आपल्या समोर आम्हाला सादर करताना आनंद होतो. या वर्षीचं पहिलं पुष्प असं मी म्हणतो. याच्यामध्ये आज आपल्याला साधारणतः अवेस्तापासून ते इराणियन अवेस्तापासून ते अलेक्झांडर हा संपूर्ण कालखंड आणि प्राचीन पर्शिया त्याचा एकंदरीतच इतिहास, रोमांचकारी इतिहास कसा होता हे आपल्याला आज उलगडून सांगणार आहेत. श्री शैलेश क्षीरसागर. शैलेशजी आपल्या ग्रुपचे, आपल्या समूहाचे सदस्य आहेत आणि त्यांची व्यवस्थित ओळख ॲज इन बऱ्याच लोकांना त्यांचं एक रेग्युलर पोस्ट करताना ती पटकन ओळख करणार नाही म्हणून एक ओळख करून देण्याचा हा एक लहानसा प्रयत्न. शैलजींची इतिहास या विषयात त्यांनी डिग्री घेतली आहे आणि मुंबई विद्यापीठातून त्यांनी आर्किओलॉजी आणि ऍडव्हान्स आर्किओलॉजीचं सर्टिफिकेशन पूर्ण केलेलं आहे. सर जे इन्स्टिट्यूट ऑफ इंडो इराणियन स्टडीज म्हणून त्यांनी अवेस्ता आणि पहलवीमध्ये सुद्धा डिग्री त्यांची आता सुरू आहे. त्यांनी ती व्यवस्था सगळी प्रोसेस सुरू केलेली आहे. मार्च 2023 मध्ये वसंतराव नाईक इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस नागपूर इथे त्यांनी इंडो इराण आंतरराष्ट्रीय परिषदेत भारत आणि इस्लामपूर्व इराण यांच्यातले संबंध या विषयावरती एक पेपर सादर केला होता. इंडिया स्टडी सेंटर त्यासाठी त्यांनी सर्टिफिकेट कोर्सेस इन ओल्ड पर्शियन किनेफॉर्म ही ओल्ड पर्शियन लिपी आहे, तर त्या लिपीसाठी त्यांनी हा एक अभ्यासक्रम घेतला होता. पाकिस्तानातल्या तक्षशिला इथे असलेल्या गांधार रिसोर्स सेंटरसाठी इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियम पाकिस्तान आणि कल्चरल अँड रिसोर्स सेंटर पाकिस्तान यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचीन किनिफॉर्म लिपीच्या माध्यमातून ही जी अॅक्मेडेनियन कालीन जी इराणचा जो इतिहास आहे त्या इतिहासावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम विशेष करून त्यांनी तिथे घेतला होता. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्यासाठी प्राचीन भारत आणि पर्शियातील सांस्कृतिक संबंधांवरती आधारित त्यांनी एक ऑनलाईन सत्र घेतलं होतं, एक ऑनलाईन प्रेझेंटेशन दिलं होतं. आणि सध्या ते ऍडिशनल डायरेक्टर पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासन नाशिक विभाग आपण एक म्हणू शकतो, त्यांच्यासाठी युनिफॉर्म लिपीवर आधारित एक ऑनलाईन सत्र घेत आहेत. महाराष्ट्र मंडळ शिकागो यांच्यासाठी अवेस्ता ते ॲक्मेनिड्स या विषयावरती त्यांची 4 ऑनलाईन सत्र त्यांनी ऑलरेडी घेतलेली आहेत. या सगळ्या बॅकग्राऊंडनुसार किंवा या सगळ्या त्यांच्या एकंदरीतच जो एक एरिया ऑफ स्टडी जो आपण म्हणतो तो लक्षात घेता आणि आपल्या सगळ्यांचे इन्क्लुडिंग मी, आमची पाऊलखुणाची सगळी टीम असेल किंवा इतर सगळे असतील, आपल्याला इराण, पर्शिया किंवा एकंदरीतच हा सगळा इतिहास आहे, हा सगळा इतिहास अलेक्झांडरचं आक्रमण किंवा त्याच्यानंतर भारतावरती झाले त्याचे परिणाम, मग तत्कालीन आपल्याकडची लोक असतील, मौर्य साम्राज्य हे त्याचं प्रमुख मानलं जातं की तिथून मौर्य साम्राज्य आणि अलेक्झांडरचा जो पहिल्यांदा संबंध आला, चंद्रगुप्त मौर्य असेल, चाणक्य असेल तुमच्या ह्याच्यातले, या लोकांच्या संबंधापासून पुढे आपल्याकडे जो काही त्रोटक इतिहास उपलब्ध आहे, मॅगॅसेनिसचा इंडिका असेल किंवा इतर गोष्टी असतील, ह्याच्या पलीकडे जाऊन आधीच्या काळातले म्हणजे अलेक्झांडरच्या आधी जे प्राचीन इराणी साम्राज्य होतं त्या साम्राज्याचं एकंदरीतच कशा पद्धतीने तिकडचं ती व्यवस्था होती किंवा कशा पद्धतीने त्यांचा जगाशी व्यवहार चालायचा, कशा पद्धतीने त्यांची राज्य व्यवस्था होती, ही राज्यव्यवस्था आणि तत्कालीन आपली राज्यव्यवस्था कशी होती, या सगळ्याचा एक सांगड घालण्याचा प्रयत्न किंवा या सगळ्याचाच एक लहानसा काय म्हणू आपण ओव्हरव्ह्यू देण्याचा प्रयत्न आपल्या या आजच्या लाईव्हचा असेल. मी शैलेशजींकडे सगळी सूत्र सुपूर्द करतो, कारण शैलेशजी त्यातल्या एक एक गोष्टी ज्या सांगत जातील त्या मलाही ऐकून घ्यायच्या आहेत. मीही जास्त आता माझी बडबड लांबवत नाही. शैलेशजी, सर्वप्रथम आपल्या या इतिहासाच्या पाऊलखुणाच्या लाईव्ह सेशन मध्ये आपलं स्वागत. प्राचीन इराण म्हणजे प्राचीन इराण हा एक भाग मी त्याच्यात धरतो आणि अलेक्झांडर हा आपल्याला ज्ञात असलेला, तर अलेक्झांडरच्या आधी प्राचीन इराण काय होता बरं हे सगळं समजून घेण्याच्या पूर्वी माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा असेल किंवा पहिलं एक जाणून घेण्याची इच्छा अशी असेल की या प्राचीन इराणी संस्कृतीचा अभ्यास करण्याकरता किंवा त्याच्याशी निगडीत गोष्टी वाचण्यासाठी किंवा अभ्यासकांच्या दृष्टीने, सामान्य माणसांच्या दृष्टीने हे संदर्भ कुठून आपण गोळा करता किंवा कोणत्या पद्धतीने लोकांना ते वाचता येऊ शकतात. सर्वसामान्यांकरता नसतील तरी जातील, पण अभ्यासकांच्या दृष्टीने हे संदर्भ कोणते असतात, काय असतात? मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने आपण ज्यावेळेला बखरी म्हणतो, शिलालेख म्हणतो, ताम्रपट म्हणतो,
किंवा इतर काही कागदपत्रांचे वेगवेगळे प्रकार असतात, तसंच यांच्या बाबतीतही आहे का? किंवा ही साधारणतः व्यवस्था कशी आहे? ओके. सर्वात आधी एक छोटीशी दुरुस्ती करायची होती. ॲडिशनल डायरेक्टर पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन याच्यासाठी मी गेल्या वर्षी एक सत्र कंडक्ट केलं होतं. सध्या करत नाहीये. ती एक ओके. छोटीशी दुरुस्ती. ठीक आहे. तर पहिला प्रश्न की यासाठी इतिहासाची कोणती साधनं वापरावी लागतात हा प्रश्न होता. यासाठी आपला तत्कालीन साधनांमध्ये बेहिस्तूंचा मुख्य शिलालेख हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. हा ट्रायलिंग्वल आणि ट्रायस्क्रिप्च्युअल म्हणजे ज्या त्रिलिपी आणि त्रिभाषा 3 भाषा त्यामध्ये 3 लिपी आहेत. अशा प्रकारचा शिलालेख आहे. तर हा राजा दारियसनी साधारण इसवी सन पूर्व 522च्या सुमारास खोदवून घेतला होता. जेव्हा अकेमेनिड साम्राज्यामध्ये सायरस राजाचा मुलगा कंबायसिस याच्या मृत्यूनंतर बंडाळी माजली होती. ते बंडे त्यांनी पूर्ण बंड त्यांनी मोडून काढली आणि नंतर आपली ओळख पटवण्यासाठी हा शिलालेख कोरला. तर हा एक सर्वात महत्त्वाचा आपला तत्कालीन कंटेम्पररी आपण रिसोर्स म्हणू शकतो तो आहे. त्याचबरोबर प्राचीन ग्रीक इतिहासकार म्हणजे अरायनचा इंडिका, अरायन म्हणजे फार नंतरच्या काळामध्ये झाला तसा, पण अगदी समकालीन म्हणायचं झालं तर हेरोडोटस साधारणपणे इसवी सन पूर्व 480च्या सुमारास, म्हणजे हा साधारण दारियसचा समकालीनच होता. त्याचा द हिस्ट्रीज हा पूर्ण अनेक खंडांचा इतिहास आहे. प्लिनीने आपल्या जिओग्राफीमध्ये नंतरच्या काळामध्ये काही संदर्भ दिलेले आहेत. आपण एक स्लाइड पाहणार आहोत त्यामधली. त्याचबरोबर झेनोफोननी सायरोपीडिया म्हणून सायरस राजाचं एक चरित्र लिहिलं होतं. हे सगळे ग्रीक इतिहासकारांचे प्राचीन संदर्भ आणि त्यांची आपल्याला सांगड घालावी लागते या शिलालेखांच्या सोबत. अशी काही साधनं आपल्यापाशी सध्या उपलब्ध आहेत आणि त्यासाठी बॅबिलोनियन आणि अकेडियन या लिपींचं जर नॉलेज असेल तर ते अजूनच एक प्लस पॉईंट ठरतं. पण या 2 लिपी थोड्या किचकट असल्यामुळे ओल्ड पर्शियननी त्यातल्या त्यात सिम्प्लिफाईड किंवा सुलभ लिपी आणि भाषा पण थोडी सोपी आहे. काही प्रमाणात ती संस्कृतच्या सारखी असल्यामुळे आपल्याला काही लॉजिक अप्लाय केलं तर आपल्याला त्याचा अर्थही कळून जातो. तर ही एक महत्वाची काही साधनं आहेत त्यातली. ओके. साधारणतः मी एक याला जोडून एक प्रश्न विचारतो, की ओल्ड पर्शियन स्क्रिप्ट ज्यावेळेला आपण म्हणतो, त्यावेळेला युनिफॉर्म हा जर मी माझ्या अंदाजानुसार सांगतो. आपण ओल्ड पर्शियन स्क्रिप्ट म्हणताना त्यातही त्यांच्याकडे वेगवेगळ्या स्क्रिप्ट्स होत्या किंवा नव्हत्या कशी? कारण आपल्याकडे जर आपण मध्ययुगीन इतिहास म्हटला किंवा त्याच्या आधीचा म्हटलं ब्राह्मी अ, अ, म्हणजे ब्राह्मी ही तत्कालीन आपण मौर्यकालीन आपण म्हणूया किंवा मध्ययुगीन काळ मराठ्यांच्या इतिहासात ज्यावेळेला आपण देवनागरी आणि मोडी म्हणतो, तर या 2 लिप्या एकाच कालखंडात एकाच माणसाचा किंवा एकाच राज्य घराण्याचा इतिहास किंवा ते सांगण्याकरता आपल्याकडे वापरल्या गेलेल्या आहेत. तर अशा पद्धतीच्या निरनिराळ्या लिप्या त्यावेळेच्या प्राचीन इराणी जी काही साहित्य आपल्याकडे आहे किंवा जी काही साधनं आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात का? आणि त्यांचं साधारणतः गुणोत्तर काय मिळेल? साधारणपणे जर राजकीय शिलालेखांची जर आपण राजकीय शिलालेखांचा जर आपण विचार केला तर त्या काळामध्ये सुमेरियन लिपी, बॅबिलोनियन लिपी, अकेडियन लिपी या अतिप्राचीन लिपी साधारणपणे इसवी सन पूर्व 2000च्याही पूर्वीपासून अस्तित्वात होत्या. त्यामधली सुमेरियन आणि अकेडियन लिपी या थोड्या किचकट आणि क्लिष्ट असल्यामुळे राजा दारियसने पाहिलं की सर्वसामान्यांना समजण्यासाठी त्यांनी एक नवीन लिपी विकसित केला. तर तो स्वतः सांगतो बेहिस्तून शिलालेखामध्ये की इयम डीपी, डीपी म्हणजे शिलालेख, मी अमुक अमुक लिपीमध्ये खोदवून घेत आहे आणि त्याला त्यांनी नाव दिलं आहे आर्यन लिपी, आर्य लिपी अशा प्रकारचं त्यांनी नाव दिलेलं आहे. तर आपण म्हणू शकतो की त्या काळामध्ये म्हणजे ओल्ड पर्शियन ही क्युनिफॉर्म लिपी विकसित होण्याच्या आधी कमीत कमी 3 लिपींचा अकेमेनिड साम्राज्यात वापर केला जायचा. त्या म्हणजे सुमेरियन लिपी, बॅबिलोनियन लिपी आणि अकेडियन लिपी. आणि ओल्ड पर्शियन ही भाषा होती, ती लिहिण्यासाठी ओल्ड पर्शियन क्युनिफॉर्म ही लिपी वेगळी विकसित केली गेली. ओके, ओके, ओके. गॉट इट, गॉट इट. प्रेझेंटेशन आपलं आता टिपिकल जे काही चालू होईल स्लाइड्स आणि या सगळ्या ह्याच्यात, तर आपण ऑलरेडी ते साधनं आणि सगळ्या ह्याच्यावरती आपलं भाष्य केलेलंच आहे. माझा पुढचा त्याला लागून असलेला प्रश्न असा असेल, की साधारणतः हिंदू किंवा हिंदू फक्त हिंदू हा जो आपल्याला शब्द त्याच्यात मिळेल, तर हिंदू किंवा हिंदू हा शब्द साधारणतः किती जुना असेल किंवा त्याचं मूळ किती मागे जाऊ शकतं? आपल्याकडे एक टिपिकल गैरसमज असा आहे, की एक तर पर्शियनमध्ये मग ती न्यू असेल, ओल्ड असेल, त्याच्यामध्ये स हे अक्षर नाही, जो अर्थात गैरसमज आहे. कारण स ने सुरू होणारी अनेक नावं किंवा अनेक विशेष नावं आपल्याला मिळतात. ऍटलिस्ट आत्ताच्या पर्शियनमध्ये किंवा मध्ययुगीन पर्शियनमध्ये मी म्हणतो. पण ह्याच्या आधी जर बघितलं तर हप्त हिंदू म्हणताना तो सप्तसिंधूचा प्रदेश आहे किंवा ते सिंधूचे हिंदू किंवा हिंदू झालं, ही गोष्ट नेमकी काय आहे? आणि एकंदरीतच या सगळ्यालाच जोडून माझा पुढचा प्रश्न असा असेल, की मध्य आशियाई आक्रमक जे आपल्याकडे आहे, इस्लामिक आक्रमक आपल्याकडे आले साधारणतः 758 800 पासून मध्ययुगीन कालखंडातला पूर्ण इसवी सन नंतरचा हा कालखंड आहे.
तर ह्यांच्याशी या गोष्टीचा थेट संबंध लागतो की याही पूर्वी जाऊन हा संबंध आपण अलेक्झांडर किंवा त्याही पूर्वी जाऊन आपण तो जोडू शकतो? नेमकं काय आहे? साधारणपणे मी वाचलेला सर्वात जुना उल्लेख आहे सप्तसिंधूंसंबंधी तो वेंदिदात. आता वेंदिदातचा अर्थ आहे वि देवोदात. आता याची फोड अशी आहे, याचा जो थोडक्यात अर्थ होतो देवांविरुद्धचा कायदा. ओके. वेंदिदात म्हणजे हा. तर वेंदिदात याची शब्दाची फोड अशी आहे की वि म्हणजे विरुद्ध, ओके. दाद म्हणजे कायदा. तर वेंदिदात हे झोरास्ट्रियन समजुतींचं एक देव म्हणजे वाईट शक्तींच्या पासून आपलं रक्षण करण्यासाठी विविध जे धार्मिक विधी करायला लागतात त्यांचं एक पुस्तक आहे. तर त्यामध्ये त्याची विभागणी केली आहे फ्रगार्दमध्ये. तर पहिल्या फ्रगार्दमध्ये 18व्या नंबरचा एक त्याला आपण म्हणू शकतो परिच्छेद आहे. त्यामध्ये त्यांनी हप्त हिंदूचा उल्लेख केलेला आहे. त्याबाबत असं म्हटलं जातं की पंचदशेम, पंचदशेम म्हणजे 15वी उत्तम भूमी, वहिष्ठेम पंचदशेम 15वी मी निर्माण केलेली उत्तम भूमी आहे, तिचं नाव आहे हप्त हिंदू म्हणजे 7 नद्यांचा प्रदेश, असं अहूर माजदा हा झरतुष्ट्राला सांगतो. तर ही मी तयार ओ. केली आणि हा ही मी तयार केली आणि त्यानंतर अंगरमेन्यू आला. अंगरमेन्यू हा त्यामधला आपण म्हणू शकतो खलनायक, प्राचीन अवेस्तन वाङ्मयामधला तो आला आणि त्यांनी कमालीची उष्णता निर्माण केली आणि स्त्रियांमध्ये अनेक त्रास निर्माण केले. तर अशा प्रकारे हे हा एक जुना उल्लेख आहे. त्याचबरोबर एक श्रवश यष्ट म्हणून अवेस्तन एक यष्ट आहे. तर त्यामध्ये सुद्धा हिंदभाव म्हणजे पूर्व दिशेला असलेल्या भारताकडून हिंदकडून श्रवश यश नावाचा यजत येतो अशा प्रकारचा उल्लेख आहे. म्हणजे हे 2 प्राचीनतम उल्लेख मी स्वतः वाचलेले. आता या आधीचे जर काही उल्लेख असतील तर पुढे मग मी माझ्या ते लक्षात येतीलच, निदर्शनास येतील. आणि दुसरी गोष्ट की अवेस्तन वाङ्मय म्हणा किंवा प्राचीन पर्शियन म्हणा, साधारणपणे इसवी सन 1500 पासून इसवी सन 600 पर्यंत तरी स, ह आणि आपला जो श आहे, पोटपोटा श जो असतो त्या सर्वांसाठी एक पूर्ण स्वतंत्र मुळाक्षर या तिन्ही लिपींमध्ये आहे. फक्त पोटपोटा श साठी जुन्या पर्शियनमध्ये नाहीये, पण स आणि श साठी, स आणि श साठी हे दोन्ही लिपींमध्ये आहेच आहे. तर हा गैरसमज आहे. जसं आपण वॉक WALK मध्ये एल जसा सायलेंट असतो, पण त्याचा अर्थ असा नाही की इंग्लिशमध्ये ल शब्दच नाहीये. तर काही लोकांचा तसा गैरसमज आहे की ह नावाचा शब्द मुळाक्षर अस्तित्वातच नाही, त्याचा उच्चारच नाहीये. मध्ये एका पोस्ट संबंधी एकाने म्हटलेलं सुद्धा होतं की सुलतानला हुलतान म्हणत असतील, तसं नाही. काही विशिष्ट शब्द आहेत त्यांना ह म्हणून उच्चार केला जायचा, काही विशिष्ट शब्दाचा स म्हणून उच्चार व्हायचा. अच्छा, अच्छा. ओके. आता हे हिंदू हिंदू याच ह्याच्यावर माझा पुढचा प्रश्न असा आहे की वैदिक संस्कृत आणि अवेस्ता किंवा तत्कालीन ही आपल्याला त्या साधनांमधली त्या वाङ्मयामधली भाषा, प्राचीन पर्शियन भाषा मी म्हणतो. तर वैदिक संस्कृत आणि पाणिनीकालीन किंवा उत्तरकालीन अर्वाचीन संस्कृत आपण म्हणूया, या संस्कृतचा आणि तत्कालीन इराणी संस्कृतीतल्या या सगळ्या एकंदरीत भाषा असतील किंवा एकंदरीत त्यावेळेची त्यांची जी काही बोली असेल, ह्याच्यामध्ये काही साधर्म्य आपल्याला आढळून येतात किंवा काही शब्द असतील त्या शब्दावरून आपण असा अंदाज बांधू शकतो का की इकडचं जे काही आहे ते सगळं तिथे गेलं आहे ज्ञान किंवा तिकडचं ज्ञान आपल्याकडे आलं आहे, किंवा हे नेमकं आपण कसं काय ठरवू शकतो? मी अजून वैदिक संस्कृत किंवा संस्कृतचा जाणकार नाही. माझं संस्कृतचं सध्या सर्टिफिकेशन चालू असल्यामुळे त्या बाबतीत मी काही सांगणं फार चुकीचं राहील. पण इकडून ज्ञान तिकडे गेलं किंवा तिकडून ज्ञान इकडे आलं असा काही प्रकार नव्हता. त्या काळात राष्ट्रांच्या सीमा आजच्यासारख्या नव्हत्या. त्यामुळे लोकांचं अगदी सहज एकमेकांशी आदान-प्रदान व्हायचं. तर तुम्ही आत्ताच्या जर बॉर्डर्स किंवा सीमा एकमेकांना अप्लाय करून जर तसा विचार केला तर ते फार कॉम्प्लेक्स, कठीण होऊन जाईल. सर्वसामान्य लोकांची एकमेकांची दळणवळण किंवा बाकी जी संपर्क व्हायचा त्या प्रकारचं हे ज्ञानाचं आदान-प्रदान होत होतं. काही समूहांमध्ये जर आपण म्हटलं की उपासना पद्धतींमध्ये फरक होता, तेवढाच हा एक फरक होता. काही लोक असुर किंवा अहुराची उपासना करणारे किंवा देवांची उपासना करणारे, असा हा एक थोडा फरक. ओके. पण म्हणजे हे देव असुर किंवा हे जे शब्द आहेत ते आपल्याकडे वेदांमध्ये किंवा तत्कालीन वाङ्मयामध्येही हम्म. मिळतात आणि त्यांच्या तिकडच्या वाङ्मयामध्येही मिळतात. तुम्ही 5 नंबरची स्लाइड जर चालू केली त्याविषयी मी एक संदर्भ देतो 5व्या नंबरची. त्याच्यानंतरची. आता अवेस्तन प्रार्थना चालू करताना आधी फ्रवराने मजदेसनो झरतुस्त्रिश विदेव औरत केशव या प्रकारचं एक वाक्य असतं. त्यामध्ये फ्रवराने हा पहिला शब्द उजवीकडे जर हायलाइट करता आलं तर पहिला शब्द अवेस्तन मध्ये ही डावीकडून उजवीकडे जाणारी लिपी आहे, वाचायची लिपी आहे. हा नाही, पुढची स्लाइड.
याच्यामध्ये हा शब्द पहिला उजवीकडून डावीकडे, हा हायलाइट जर झालं तर ठीक आहे. ठीक आहे, तर फ्रवराने शब्द हा थोडक्यात आहे वराने या शब्दापासून निघालेला. हा आज्ञार्थी आत्मनेपद, याचा अर्थ फ्रवरानेचा अर्थ आहे मी विश्वास ठेवतो. फ्रवराने, तर कोणावर विश्वास ठेवतो, तर फ्रवराने मजदयस्नी म्हणजे झरतुष्ट्री किंवा झरतुष्ट्राने स्थापन केलेला झोरॉस्ट्रियन धर्म यावर मी विश्वास ठेवतो, ही पहिलं वाक्याचा अर्थ झाला. आता दुसरं वाक्य आहे वी देवो औरत केशव. आता वी देवो, वी म्हणजे दूर किंवा विरोधात, दएव म्हणजे दुष्ट शक्ती. आता दएव हा शब्द दब, दीव किंवा दव या धातूंपासून उत्पन्न झालेला आहे, आणि त्याचा अर्थ अवस्थाच्या दृष्टीने आहे वाईट शक्ती, आणि आपल्या दृष्टीने आहे आपण आपल्या धार्मिक समजुतीप्रमाणे की चांगल्या शक्ती, दैवी शक्ती. तर थोडक्यात याचा अर्थ असा आहे फ्रवराने मजद्यासनं झरतुस्त्रीश विदेव औरत केशव, म्हणजे मी स्वतःच मजदयस्नी म्हणून जाहीर किंवा डिक्लेअर करतो, आणि देवांविरोधात मी असुराची म्हणजेच अहुराची उपासना करतो किंवा स्वीकारतो. आणि पुढे हा साधारणपणे इसवी सन पूर्व 1200 इसवी सन पूर्व 1500च्या पुढे मागे असलेला उल्लेख लिहिल्यानंतर गेला. व्हर्बल किंवा ओरल ट्रेडिशन प्रमाणे हा आधीपासून प्रचलित समज, आणि पुढे साधारण इसवी सन पूर्व 450च्या सुमारास राजा दारियसचा मुलगा झक्सिस यांनी एक ओल्ड पर्शियन मध्ये शिलालेख लिहिलाय, त्याचं नाव आहे दैव इन्स्क्रिप्शन. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की त्याच्या राज्याच्या एका प्रांतामधील देवांच्या उपासनेचं दिवोदान म्हणून त्यांनी शब्द वापरला. दिवोदान म्हणजे देवांची उपासना चालणारं एक स्थान मी नष्ट करतो, तिथे अहुरदानम म्हणजे अहुरमजदाची उपासना करण्याची मी प्रथा आता प्रचलित करतोय. आता हे नेमकं कुठलं स्थान होतं सांगणं कठीण आहे, कारण जास्ती करून अकेमिनिड साम्राज्यात उल्लेख आहे तो बॅबिलोनियन देव मर्डूक याचा, तर त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की भारतीय देवांच्या विरुद्ध त्याचं काय असेल, तर ते आपण असा विचार करून चालणार नाही. थोडक्यात देवांच्या उपासनेला विरोध करून अहुराची उपासना चालू करण्याचा थोडक्यात त्यांचा कल दिसून येतो प्राचीन काळापासून या भागामध्ये. ओके ओके ओके. आता हे ज्यावेळेला आपण वेगवेगळे प्रांत म्हणतो आहोत की तो नेमका भारतीयांचा देव असेल की नाही, आणि जसं मगाशी म्हटलं की सप्तसिंधू हाच प्रदेश आपण ज्यावेळेला म्हणतो, त्यावेळेला भारत ही आजची आपण संकल्पना सोडून देऊ की आत्ताचा जो आपल्याला भारताच्या जे बॉर्डर्स दिसत आहे, जो टिपिकल भारताचा नकाशा आपल्या डोळ्यासमोर येतो, पण ह्याच्या पलीकडे जाऊन तत्कालीन प्राचीन इराणी जे काही आपल्याकडे साहित्य आहे त्या साहित्यात किंवा आपल्याकडच्या साहित्यात आपल्याकडची जी 16 महाजनपदं आहेत ती प्रसिद्ध आहेच आहे, पण त्यावेळेच्या ह्याच्यात एकंदरीत प्राचीन पर्शियन साम्राज्यात कोणती राज्य होती किंवा त्यांचा प्रदेश कुठून ते कुठपर्यंत पसरलेला होता, पश्चिमेकडून पूर्वेकडे भारतापर्यंत, आणि सप्तसिंधूच्या पलीकडे येऊन सुद्धा आत्ताच्या भारतात म्हणजे मध्य प्रांत असेल, उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, काश्मीर वगैरे असेल, या प्रांतापर्यंत सुद्धा त्यांची काही देवाणघेवाण होत असल्याची, सप्तसिंधूच्या पलीकडे त्यांची काही देवाणघेवाण होत असल्याची किंवा त्यांचा काही दळणवळण होत असल्याचा काही आपल्याकडे पुरावे आहेत का, किंवा असे काही आपल्याला सोर्सेस मिळतात? थोडक्यात म्हणजे आत्ताच्या भारताच्या मुख्य भूमीपर्यंत त्यांचं आदान प्रदान झालं होतं का, हा प्रश्न आहे, बरोबर? येस. ओके, स्लाइड नंबर 1 मिनिट मी सांगतो. आपण त्याला सोडून आपण साधारणतः या साम्राज्याचं साधारण आधीचे भाग काय होते, त्यांची वेगवेगळी राज्य काय होते, स्लाइड नंबर आपण 6 पासून सुरुवात केली तरी चालू शकतो. ठीक आहे, हरकत नाही. तर स्लाइड नंबर 6 मध्ये दिसेल आपला पिवळ्या रंगाचा प्रदेश लिडिया नावाने मी दाखवलाय, तिथे क्रॉयसिस म्हणून राजाचं राज्य होतं. हा म्हणजे आजच्या टर्कीचा पश्चिमेकडील भाग होता. अच्छा. हा, हे साधारण मीडियन साम्राज्याच्या काळामध्ये होतं. कंसामध्ये मी खाली मिडिसच्या खाली लिहिलंय ॲस्टेजेस. तर ॲस्टेजेस हा सायरस द ग्रेटचे आजोबा म्हणजे आईचे वडील होते, आणि त्यांचं मीडियन साम्राज्य सर्वात मोठं साम्राज्य या परिसरामध्ये होतं, आणि याची सीमा अफगाणिस्तानच्या अलीकडे म्हणजे आधुनिक अफगाणिस्तानच्या थोडी अलीकडेच येत होती. खाली निळ्या रंगाने मी दाखवलंय C1 मध्ये पर्शिया, तर तो मूळचा पर्शियन लोकांचा प्रदेश. आता इराणचा फार्स म्हणून प्रॉव्हिन्स आहे तिथे, इथून पर्शियन लोक पुढे आले होते, आणि फार्स मधले असल्यामुळे ते पुढे पर्शियन या नावाने प्रसिद्ध झाले. तर हा C1 म्हणजे सायरस पहिला, म्हणजे सायरस द ग्रेटचे आजोबा. ठीक आहे. त्याबरोबर बॅबिलोनियन साम्राज्य हे त्या परिसरातील सर्वात समृद्ध साम्राज्य होतं. आणि इजिप्तमध्ये त्या काळामध्ये लोकल फॅरो तिथले राज्य करायचे. एमॅसिस म्हणून राजा साधारण इसवी सन पूर्व 700च्या आसपास तिथे राज्य करत होता, आणि त्यांनी सुवेझचा कालवा बनवण्याचा सर्वात पहिला प्रयत्न केला होता. पुढे दारियसनी एक परिपूर्ण कालवा खोदून काढला होता, ज्यामुळे लाल समुद्रापासून
तर पर्शियापर्यंत जहाजांची ने-आण तिथे अगदी सहजरित्या होऊ शकली होती. त्याबद्दल मी 1-2 प्रेझेंटेशन बनवलेले सुद्धा होते. तर यानंतर आता जेव्हा सायरस द ग्रेटनी हे संपूर्ण प्रदेश जिंकले, तेव्हा त्याची सीमा पूर्ण टर्कीच्या म्हणजे लिडियन साम्राज्याचा आता जिथे नकाशात दिसतात तिथपासून इजिप्तपासून तर ती अफगाणिस्तानच्या कपिसापर्यंत सीमा येऊन पोहोचल्या होत्या. पण तक्षशिला आणि जो सिंधचा प्रांत आहे तो पुढील काळात दारियस राजाने हस्तगत केला. पण एक त्यामध्ये चूक झाली. सायरसने इजिप्त जिंकला नव्हता, तर त्याचा मुलगा कॅम्बायसिसने इजिप्त जिंकला होता. ओके ओके. आणि हे अॅकेमेनिड साम्राज्य साधारण इसवी सन 500 इसवी सन पूर्व 500 इसवी सन 500 नाही, मी सांगतो. सायरस द ग्रेटनी अकेमेनिड साम्राज्याची स्थापना साधारणपणे इसवी सन पूर्व 560 मध्ये, आपण राऊंड फिगर इसवी सन पूर्व 550 घेऊन चालू, ॲस्ट्रिएजसचा पराभव करून, आपल्याच आजोबांचा पराभव करून त्यांनी सुरुवात केली. आणि ते साम्राज्य इसवी सन पूर्व 330 मध्ये अलेक्झांडर द ग्रेट यांनी नष्ट केलं, राजा दारियस तिसरा याचा पराभव करून. आणि पुढे तो तक्षशिलेच्या सीमेपर्यंत आला. मग पुढे त्याचा आणि राजा अंबी यांचे हात मिळवून पोरसचा पराभव, या सगळ्या नंतरच्या गोष्टी इसवी सन पूर्व 323 मधल्या सगळ्या गोष्टी. ओके ओके ओके. ही सगळी या सगळ्याच घटना आम्हाला व्यवस्थित जरा थोडं सांगू शकाल का, की कशा पद्धतीने ही साम्राज्य एकामागोमाग एक येत गेले, या वेगवेगळ्या राजघराण्यांकडे ही सत्ता हस्तांतरित होत गेली आणि कुठे अलेक्झांडर पर्यंत, भारतापर्यंत या वेगवेगळ्या सत्तांचा प्रवेश कसा होत गेला? सर्वात आधी मीडियन साम्राज्य, जसं मी आधी सांगितलं, मीडियन साम्राज्यामध्ये साधारणतः ॲस्ट्रिएजस राजाची समजूत होती. आधीची स्लाइड जर घेतली तर मी थोडं इझिली सांगू शकतो. स्लाइड नंबर 6 नंबर. मीडियन साम्राज्याचा ॲस्ट्रिएजस राजा होता. थोडक्यात त्या काळामध्ये अशी एक समजूत होती, म्हणजे ॲस्ट्रिएजस किंवा मीडियनशी अशी समजूत होती की पर्शियन हे कमी दर्जाचे. तर यासाठी त्याचा प्रयत्न होता की आपला नातू सायरस याला हे राज्य मिळू नये. पण सायरसनी ॲस्ट्रिएजसचाच सेनापती असला हार्पॅगस याच्या मदतीने ॲस्ट्रिएजसच्या मीडियन साम्राज्यावरती हल्ला केला. ते संपूर्ण साम्राज्य जिंकलं. त्यांनी आपल्या आजोबांना कैद केलं, पण पुढे त्यांना सन्मानाने वागवलं. हे झाल्यानंतर त्यांनी पुढे बॅबिलॉन आणि लिडिया प्रांत जिंकले. हे जिंकल्यानंतर त्यांनी इजिप्तवरती स्वारी करण्याचा प्रयत्न चालू केला, पण त्या काळात त्याचा मृत्यू झाला. उझबेकिस्तान चा प्रांत तो जिंकण्यासाठी त्यांनी तयारी चालू केली होती. तेव्हा टोमायरस राणीच्या सैन्याकडून त्याचा मृत्यू झाला आणि पुढच्या काळामध्ये ही मोहीम अर्धवट राहिली. मग त्याचा हा साधारण इसवी सन पूर्व 530चा काळ. नंतर त्याचा मुलगा कॅम्बायसिस यांनी राज्यविस्ताराचं कार्य हाती घेतलं. कॅम्बायसिस किंवा मूळ नाव कबुजिया, सायरसचं मूळ नाव होतं कुरुश. तर कॅम्बायसिसनी इसवी सन पूर्व 530 मध्ये सत्ताधीश झाल्यानंतर इजिप्तमध्ये आपला राज्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न सुरू केला. पुढची 7व्या नंबरची स्लाइड घेतली तर त्यामध्ये टप्प्याने विस्तार दाखवलेला आहे. यामध्ये पहा, ऑरेंज कलरचा केशरी रंगाचा जो भाग आहे इजिप्त मधला, तो कॅम्बायसिसने वाढवलेला भाग आहे. साधारण 8 वर्षापर्यंत कॅम्बायसिसने राज्य केलं, इसवी सन पूर्व 530 पासून ते इसवी सन पूर्व 522 पर्यंत. आणि इजिप्तमध्ये असताना त्याचा अपघाती मृत्यू झाला. म्हणजे त्याला एक असं म्हणतात की बाणाचा टोक किंवा तलवारीचा टोक तो घोड्यावर बसला असताना किंवा घोड्यावर चढत असताना लागलं आणि गँग्रीन होऊन त्याचा मृत्यू झाला. आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर राज्यामध्ये जवळपास अराजकता माजली. याचं कारण म्हणजे कॅम्बायसिसनी आपला लहान भाऊ असलेला बर्डिया किंवा स्मर्दिस याची गुप्तपणे हत्या करवली होती असं म्हटलं जातं. तर त्यामुळे राज्याला कोणी वारस उरला नव्हता आणि याचा नेमका गैरफायदा घेऊन इसवी सन पूर्व 522च्या सुमारास एक तोतया, ज्यांनी स्मर्दिसचं रूप धारण केलं आणि तो सिंहासनावर जाऊन बसला आणि त्यांनी पुढे जाहीरनामा किंवा दवंडी पिटवली किंवा असं जाहीर केलं की तोच कॅम्बायसिसचा धाकटा भाऊ स्मर्दिस आहे आणि सायरसचा पुत्र आहे. तर अशा प्रकारे अकेमेनिड घराण्याची सत्ता ही एका परक्या पुरुषाच्या हाती गेली आणि त्यामुळे ही सत्ता पुन्हा अकेमेनिड घराण्यात आणण्यासाठी कोणीतरी पुढे येणं भाग होतं. आणि अशा वेळी मग राजा सायरसचा जावई असलेला राजा दारियस यांनी पुढाकार घेतला आणि ही बंडाळी मोडून करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. आणि वर्ष ते 1.5 वर्षामध्ये त्याच्या बेहिस्तून शिलालेखातच त्यांनी म्हटलंय की मी वर्षभरामध्ये इतक्या लढाया केल्या आणि 9 राजांना पराभूत केलं. नक्की 9 राजे म्हणजे 9 बंडखोर राजे यांना पराभूत केलं. तर साधारण इसवी सन 522-520 पर्यंत त्यांनी पूर्ण साम्राज्य आपल्या ताब्यात घेऊन तिथे शांतता प्रस्थापित केली होती. साधारण 550-560 इसवी सन पूर्व मध्ये स्थापन झालेलं सायरस राज्याने स्थापन केलेलं साम्राज्य इसवी सन पूर्व 520 पर्यंत जवळपास पूर्ण स्थिरस्थावर राजा दारियसने केलं. पुढच्या काळात त्यांनी इसवी सन पूर्व 516 मध्ये
इंडस स्लाइड नंबर 11 जर दाखवली तर मी जास्तीत चांगलं सांगू शकतो. 11 नंबर. 11 नंबरची स्लाइड. यामध्ये जर पाहिलं तर दिसेल की आजचा पंजाब, हा ठीक आहे, ही स्लाइड जास्त चांगली आहे. मग यामध्ये गांधार तुम्हाला स्पष्ट दिसेल वरच्या बाजूला, पंजाबच्या आजूबाजूला, पंजाबच्या बाजूला, पाकिस्तानाचा पंजाब. हो, तर या प्रांताची मोहीम त्यांनी साधारण इसवी सन पूर्व 516 मध्ये म्हणजे सत्ता स्थापनेच्या 6व्या वर्षी सुरू केली आणि संपूर्ण इंडस व्हॅली म्हणजे पंजाब पासून तर खाली जो सिंधचा प्रांत आहे, पिवळ्या रंगामध्ये क्रीम कलरने दाखवला, हा पूर्ण प्रांत त्यांनी हस्तगत केला. आणि सत्ता पाहू शकता डाव्या बाजूला टर्कीपासून, लेफ्ट साईडला टर्कीपासून तो उजवीकडे पंजाबपर्यंत आणि इजिप्त पासून तो वरती उझबेकिस्तानच्या सीमेपर्यंत त्यांनी आपलं साम्राज्य स्थिरस्थावर केलं राजा दारियसनी. तर हे त्याचं सर्वोच्च पसरलेल्या सीमा त्याच्या होत्या. पुढील काळात झर्क्सिसनी काही प्रमाणात ग्रीसचा काही भाग जिंकून घेतला होता, पण मेनलँड ग्रीस नाही तर ग्रीसच्या काही बेटांचा भाग जिंकून घेतला होता आणि तिथे सत्ता पसरवली होती. झर्क्सिस नंतर पुढे आर्टेक्झर्क्सिस आणि आर्टेक्झर्क्सिस पहिला, दुसरा आणि तिसरा असे काही राजे झाले. त्यांनी इजिप्त मधल्या बंडाळ्यामध्ये मधल्या काळात झालेल्या मोडून काढल्या आणि असं करत करत शेवटी पडत्या काळामध्ये दारियस तिसरा याच्या हाती सत्ता आली. तर दारियस तिसऱ्याच्या काळात जेव्हा सत्ता आली तर हा काळ साधारणतः भारतामधल्या नंद घराण्याचा किंवा चंद्रगुप्त मौर्याचा समकाल असा समजून चालायचा. नेमकी याच काळामध्ये अलेक्झांडरची तिथे आक्रमणं सुरू झाली. तर अलेक्झांडरनी याचा पराभव केला, राजा दारियस तिसरा याचा, ग्रीसमधून मॅसेडोनियातून निघालेल्या, आणि हे राज्य जिंकल्यामुळे त्याच्या राज्याच्या सीमा थेट आजच्या भारताच्या सीमेला येऊन भिडल्या. अशा प्रकारचा हा थोडक्यात इतिहास आहे. आणि यात महत्वाची गोष्ट अशी आहे की गांधार आणि सिंध हे दोन प्रांत साधारणतः 180, 150 ते 180 वर्षापर्यंत अकेमेनिड साम्राज्याचा भाग होते आणि त्या भागाला इथून करप्राप्ती फार मोठ्या प्रमाणात होत होती. असंही मला यायचं होतं, कारण आपल्याकडे गांधार या शब्दाचा उल्लेख प्राचीन पर्शियन साम्राज्य, जसं आता आपण म्हटलं की सिंधच्या बाजूला, सिंधच्या वर असलेला प्रांत आणि पंजाबच्या थोडस लागून पंजाब असलेला हा प्रांत आहे. गांधार या शब्दाविषयी किंवा गांधार या प्रांताविषयी आपल्याकडे एक गैरसमज म्हणा किंवा समज म्हणा हा एक कायम बसलेला आहे की गांधार म्हणजेच कंदाहार. मी बाकीच्यांबद्दल बोलत नाही, कारण माझा स्वतःचाही तो गैरसमज गेली कित्येक वर्ष होता. हा गैरसमज असण्याचं कारणही सांगतो. आपल्याकडे मराठी कागदपत्रांमध्ये बऱ्याच ठिकाणी अगदी शिवाजीच्या काळात औरंगजेबाच्या रेंजपासून आपण म्हणूया, काबूल कंदाहार हे दोन सुभे मुघलांचे होते आणि या दोन सुभ्यांकरता सतत तत्कालीन अफगाणी लोक असतील किंवा इराणी लोक असतील यांच्याशी, औरंगजेबाचं आणि शहाबाजचं आपल्याला नातं माहिती आहे, कशा पद्धतीने त्या सगळ्या प्रांतावर दोघांची एकमेकांमध्ये भांडण चालू होत, शहाबाज दुसरा. तर या सगळ्यामध्ये तत्कालीन मुघल साम्राज्य असेल किंवा नंतर मराठा साम्राज्य असेल, ह्याच्यात आपल्याला काबूल हा सुभा जरी सोडला तरी कंदाहार या सुभाविषयी स्पष्टपणे म्हटलेलं दिसतं की कंदाहार हा पूर्वीपासून आमचा आहे. त्याच्यात अगदी सदाशिवराव भाऊ पर्यंतची आपल्याकडे पत्र आहेत, पुढे नाना फडणवीसांचे काही उल्लेख आहे. कंदाहार हा आमचा प्रांत आहे असं म्हणताना पुढे कदाचित गैरसमजातून तो कंदाहार, कंधार, कांधार तर ते गांधार हा या शब्दाशी त्याचं जोडला गेला असावं. तर आत्ताचा कंदाहार आणि हा जो गांधार आपल्याला दिसतो, या प्रांताचा थेट काही संबंध आहे का? किंवा कंदाहारचाच मूळचं जे काही एखादं स्थान असेल ते नंतरच्या काळात ते तिकडचं छोटं राज्य स्थलांतरित होतो दुसरीकडे गेल्या म्हणून ते गांधार झालं असेल, असं काही आपल्याला त्याचा अर्थ लावू शकतो का? नाही, दोन्ही प्रांताचा काही संबंध नाही. मूळ गांधार हे नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्सची साधारणतः बॉर्डर शेअर करणार. म्हणजे थोडक्यात आपण जर तुलना केली तर जो पार्टिशनच्या आधीचा नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स होता किंवा वायव्य सरहद्द प्रांत, त्याच्या आजूबाजूचा प्रदेश होता. हे राज्य होतं वेदकालीन साधारण, किंवा महाजनपदांमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे. आणि कंदाहार जे शहर आत्ताचा अफगाणिस्तानमधलं आधुनिक, तर त्याची स्थापना समृद्धीप्रमाणे अलेक्झांडरने पर्शियन साम्राज्य जिंकल्यानंतर अॅरॅकोशिया अलेक्झांड्रिया या नावाने केलेली होती. तर हा काळ साधारण इसवी सन पूर्व 330च्या आसपासचा, म्हणजे भारतावरच्या स्वारीच्या काही वर्ष आधी, म्हणजे 5-6 वर्ष आधी त्यांनी स्थापना केली. आणि अजूनही ओल्ड कंदाहारचे फोर्टिफिकेशन तुम्ही पाहिले, त्याबद्दल माहिती पण आहे अवेलेबल. तर त्याच्याबद्दल माहिती मिळू शकते की दोन्ही प्रांत वेगळे आणि दोन्ही प्रांतांमध्ये पुन्हा 700 ते 800 किलोमीटर अंतर आहे. म्हणजे मुंबई आणि नागपूरमध्ये जेवढं अंतर आहे, तर हे दोन प्रांत एक कसे राहणार आहेत. अर्थात. आणि इव्हन पाकिस्तानी लोक हे अगदी स्पेसिफिकली
गांधार प्रदेश आणि कंदाहारमध्ये प्रॉपर डिफरन्शिएट करतात आणि तिथे गंधार किंवा सॉरी तिथे गांधारसाठी अगदी गांधार बिगिन्स फ्रॉम हिअर अशा प्रकारचे बोर्ड सुद्धा तिथे लावलेला आहे. मला एखादी फोटो सुद्धा पाठवला होता, मी रेफरन्ससाठी मागवून घेतला होता. अच्छा. ओके, म्हणजे गांधार हा आपला जो काही गैरसमज आहे की महाभारतातला गांधारीचा गांधार, शकुनीचा गांधार आणि कंधार यांचा काही संबंध नाही. तो आपला सप्तसिंधूच्या प्रदेशातला खालचा एक वेगळा तत्कालीन पर्शियन साम्राज्याचा एक भाग असलेला प्रदेश. 700 ते 800 किलोमीटर सप्तसिंधूच्या खालच्या 700 ते 800 किलोमीटर अंतर आणि जवळपास 500 ते 600 वर्षांचं अंतर दोन प्रांतांच्या डेव्हलपमेंटमध्ये. तर हे दोन प्रांत एक कसे असू शकतील? मला थोडंसं तत्कालीन समाजजीवन किंवा तत्कालीन पोशाख, वेशभूषा या गोष्टींकडे जायचंय. आपल्याकडे एका तत्कालीन ओल्ड पर्शियन शिलालेखामध्ये भारतीय सैनिकाचं चित्र दिसून येतं आणि त्या सैनिकाचं वर्णनही आपल्याला तत्कालीन साधनांमध्ये आढळतं. तो नेमकं ते कसं आहे, तत्कालीन लोकांची वेशभूषा साधारण त्या एका चित्रावरनं आपण जरी अंदाज बांधला की पुरुषांची वेशभूषा, सैनिकांची वेशभूषा कशी असेल किंवा ते कोणत्या पद्धतीची वस्त्र वापरत असेल किंवा एकंदरीतच राहणीमान कसं असेल, याबद्दल आपण काय आम्हाला सांगू शकता? मी स्लाइड नंबर सांगतो. स्लाइड नंबर 17. स्लाइड नंबर 17 मध्ये हा झक्सिसच्या काळामधला एक तिथे शिलालेख आहे. त्यावरती निरनिराळ्या प्रांतांमधील सैनिकांच्या वेशभूषा दाखवलेल्या आहेत. उजवीकडे पाहिलं 17 नंबरची स्लाइड पाहिलं. दुसरी स्लाइड का अजून कुठली? नाही, हीच ठीक आहे, ही परफेक्ट आहे. या आता जी केली तीच. ओके. या स्लाइड मध्ये बुक नंबर 7 द हिस्ट्रीज मधलं आपल्या हेरोडोटसचं आणि 65 नंबरचा परिच्छेद आहे, 65 नंबरचा पॅराग्राफ आहे. त्यामध्ये हेरोडोटसनी नमूद केलं आहे की भारतीयांनी सुती पोशाख परिधान केले होते. तर तुम्ही त्यांचे कपडे पाहिले तर काही प्रमाणात त्याचे वस्त्र दिसून येतील तुम्हाला. त्यांनी इतकं चांगल्या प्रकारे फिनिशिंग त्या याचं केलं आहे, शिल्पाचं केलं आहे. तर सुती पोशाख परिधान केले होते. लाकडी धनुष्य आणि लोखंडी टोके असलेले लाकडी बाण देखील भात्यामध्ये होते. अशी भारतीयांची उपकरणे होती आणि त्यांनी आर्टबेट्सचा मुलगा फर्नाझाथ्रेसच्या नेतृत्वाखाली कूच केले असं हेरोडोटसने वर्णन केलं आहे. हे साधारण इसवी सन पूर्व 450 नंतरचं वर्णन आहे, राजा झक्सिसच्या काळामधलं. भारतीय हे कापसापासून निर्माण केलेली सुती वस्त्र परिधान करायचे अशा प्रकारचा उल्लेख हा रिपीटेडली सतत केला गेला आहे ग्रीक साधनांमध्ये. आणि कापसासाठी जर आपण पाहिलं की उष्ण हवामान लागतं तसं हवामान भारतामध्ये एकदम आयडियली आहे अवेलेबल. युरोपामध्ये साधारणतः लोकरीचे कपडे वापरले जाण्याची प्रथा होती. तर त्यामुळे हा अगदी विशेष वेगळेपणा हेरोडोटसने नमूद केला आहे. तर त्याचबरोबर स्लाइड नंबर 13 नंबरची स्लाइड. हा 13 नंबरच्या स्लाइड मध्ये पहा तुम्ही लेपोस लेझोली किंवा चांदी आणि सोने अशा प्रकारच्या निरनिराळ्या धातूंचा उल्लेख आहे. काही प्रमाणामध्ये यांच्यापासून निर्माण केलेली सुद्धा आभूषणे त्यामध्ये वापरल्या जायची. खालती मी इंग्लिशमध्ये जे लिहिलं आहे स्लाइडच्या, द सिल्वर वॉज ब्रॉट फ्रॉम इजिप्त, द ऑर्नामेंटेशन ऑन द वॉल वॉज ब्रॉट फ्रॉम यमुना मीन्स ग्रीक, आणि आयव्हरी वॉज ब्रॉट फ्रॉम कुश इंडिया अँड फ्रॉम अराकोशिया. तर या सर्व प्रकारच्या गोष्टींचा किंवा या सर्व प्रकारच्या आभूषणांचा उपयोग हा भारत किंवा एकंदरीत अकमेनिड साम्राज्याच्या पूर्ण पट्ट्यामध्ये केला जायचा. वरच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं की गांधार प्रांतामधून याकाचं टिंबर म्हणजे या प्रकारचं लाकूड मी आयात करवलं होतं असं दारियस म्हणतो. त्यापासून बनवलेली जी फर्निचर आपण म्हणू शकतो त्या प्रकारचं त्या काळात वापरलं जाईल. थोडक्यात अशा प्रकारची काही वस्तू पेहराव किंवा एकंदरीत राहणीमानाच्या त्या काळचा एक भाग होता, अविभाज्य भाग होता. स्त्रियांच्या राहणीमानाबद्दल यात आपल्याला कुठेच काही आढळत नाही. मी तरी अजून वाचलं नाही, कारण अजून पुढे मागे अभ्यास करेल तर नक्कीच लक्षात येईल.
एक छोटासा प्रश्न म्हणजे साधारणतः आपल्याकडे महाभारत काळ किंवा हे काळ अर्थात निश्चित अजून कोणीही ठामपणे सांगू शकत नाही की हाच काळ याबद्दल आहे. प्रत्येक अभ्यासकाची वेगवेगळी मतं आहेत त्याच्यावरती. कोणाचं इसवी सन पूर्व 2000-3000 पासून ते 10,000 पर्यंत मागे जाऊ शकतो हा काळ. पण तत्कालीन पुराणांमधनं किंवा तत्कालीन साहित्यामधनं आपल्याला जे वर्णन मिळतं त्याच्याशी थोडंसं या सैनिकांचं वर्णन किंचित सुसंगत किंवा विसंगत असंही आपण म्हणू शकतो. पण साधारणतः म्हटलं तर लाकडी वेताचे बाण आपले टिपिकल जे बाण असतात ते आणि त्याला कुठे धातूचं लोखंडी त्याला टोकं असलेले त्याचा जे काही आपल्याकडे उल्लेख आहे तर कमीत कमी आपल्याला एवढं म्हणता येऊ शकतं की अगदीच जे वनवासी असतात किंवा जे अगदीच ज्यांना साधनं उपलब्ध होत नाहीत अशी असा जो समाज किंवा अशी जी माणसं जे जे टिपिकल नैसर्गिक वस्तूंपासून बनवलेल्या गोष्टी असतात तेवढ्याच तासून किंवा तेवढंच करून तेवढं न करता धातूचा वापर योग्य प्रमाणात करून आणि जेवढी उत्तमोत्तम आयुध आपल्याला बनवता येतील ती आयुध बनवण्याकडे आपल्या लोकांचा कल त्याही वेळेला होता. तर मौर्य साम्राज्य जर चंद्रगुप्त मौर्य हा मी अलेक्झांडरचा समकालीन म्हटला किंवा मौर्यांच्या आधी इतर ज्या काही सत्ता होत्या तर या सत्तांमध्ये जे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसतात रथ असतील किंवा प्राण्यांचे जे काही घोडे हा कॉमन एक त्यातला मुद्दा झाला पण वेगवेगळ्या प्राण्यांपासून बनवलेल्या त्याची जी वाहनं असतील ह्यांचा उल्लेख आपल्याला थेट पर्शियन साम्राज्याच्या कोणत्याही शिलालेखात किंवा कोणत्याही लेखात आपल्याला तो मिळतो का? ओल्ड पर्शियन शिलालेख याचा कॉर्पस इतका लहान आहे कारण फक्त 200-250 वर्षांसाठी ही भाषा किंवा आणि लिपी भाषा नाही लिपी वापरली गेली होती आणि मुख्यतः यामध्ये अकेमेनिड रॉयल इन्स्क्रिप्शन्स म्हणजे अकेमेनियन राजकीय शिलालेख यामध्ये मुख्यतः लिहिल्या गेले होते. तर त्यामुळे इतके त्यामध्ये विस्तृत वर्णन नाहीये. त्यामध्ये काही वर्णन आहेत पण त्यात हत्यारं किंवा अशा गोष्टींचे वर्णन नाहीये. तर त्यासाठी आपल्याला पुन्हा ग्रीक नोंदींवरती अवलंबून राहावं लागतं. अकेमेनिड शिलालेखांमध्ये मुख्यतः फक्त कोणत्या घटना घडल्या, कोण कोणाचा मुलगा आहे आणि कुठलेही बांधकाम जर कुठल्या राजाने हाती घेतलं असेल तर त्यामध्ये कुठून त्यांनी सामान आणलं किंवा कुठून काय निरनिराळ्या वस्तू आणल्या, किती कामगार वापरले याचाच मुख्य उल्लेख आहे. त्यामुळे जर अकेम्युलेट शिलालेखांची जर गोष्ट आपण करत असू तर त्यामध्ये हे उल्लेख नाही सापडणार आपल्याला. त्यासाठी आपल्याला ग्रीक नोंदींवरती अवलंबून राहावं लागेल किंवा बॅबिलोनियन आणि अकेडियन या लिपींमधील शिलालेखांवरती, कारण त्यामध्ये बरेच शिलालेख लिहिल्या गेले आहेत. ओके. जोडून एक छोटा प्रश्न. धनुष्यबाण हा एक आयुधाचा प्रकार झाला पण ह्याच्या बरोबर खड्ग किंवा तलवारींचे वर आपल्याला काही उल्लेख मिळू शकतात? नाही, असा लेखी उल्लेख नाहीये त्याबद्दल कुठे किंवा आयुधांचा फारसा कुठे उल्लेख शिलालेखांमध्ये प्रत्यक्ष नाही. ग्रीक नोंदी पुन्हा त्यासाठी. अच्छा. हो. थोडंसं पुढे वळताना मला आता पुढे शेवटाकडे जायचंय की साधारणतः अलेक्झांडरचा काळ आणि डॅरियस तिसरा म्हणजे अलेक्झांडर आणि डॅरियस तिसरा ह्यांच्यातलं जे युद्ध झालं ते ते त्या युद्धाबद्दल आम्हाला थोडंसं सांगा आणि त्या युद्धाचे पुढे दुर्गामी परिणाम भारतावरती सध्याच्या भारतावरती कसे झाले? अलेक्झांडरचं पुढचं आक्रमण असेल किंवा त्याच्यानंतर आपला किमान आपण वायव्य भारताचा आता तत्कालीन आपल्या म्हणूया ह्याचा आणि इराणी साम्राज्याचा एकमेकांशी असलेला व्यवहार कसा राहिला होता एकंदरीत या सगळ्या परिस्थितीमध्ये या युद्धाच्या परिस्थितीमध्ये युद्धाच्या आधी आणि युद्धाच्या नंतर आधीच आता आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे पण युद्धाच्या नंतर विशेषतः याच्यावरती कसा या सगळ्यावरती परिणाम झाला? आता दुर्दैवाने दारियस राजाची कुठली मोहीम किंवा पर्शियन राजांचे कुठले म्हणजे प्राचीन पर्शियन अकेमेनिड राजांचे उल्लेख याबद्दल भारतीय साधनांमध्ये फारसे उल्लेख आपल्याला सापडतच नाही. तर तो एक आपल्याकडे असलेला मोठा निगेटिव्ह पॉईंट आपण म्हणू शकतो की याचे उल्लेख आपल्याला फारसे कुठे मिळालेले नाही आहेत अजूनही. तर यासाठी पुन्हा आपला ग्रीक नोंदींवरच अवलंबून राहावं लागतं. साधारणतः अकेमेनिड साम्राज्याच्या पडत्या काळामध्ये राजा दारियस तिसरा हा अकेमेनिड साम्राज्याचा शेवटचा राजा किंवा शासनकर्ता होऊन गेला. त्या काळामध्ये साम्राज्य हे अंतर्गत बंडाळीमुळे थोडं खिळखिळ होऊन गेलेलं होतं आणि नेमका याचा फायदा सिकंदर किंवा अलेक्झांडर यांनी घेतला. अलेक्झांडरने इसवी सन पूर्व 330च्या सुमारास राजा दारियसचा पराभव केला. त्यामध्ये एक उल्लेख सुद्धा असा आहे की राजा दारियस तिसरा याच्याच एका सेनापतीने म्हणण्यापेक्षा कुठल्या एका अधिकाऱ्याने त्याचा विश्वासघात केला आणि दारियस याचं लपण्याचं स्थान ग्रीक सैनिकांना कळवलं आणि त्यामुळे मग राजा दारियसची हत्या ग्रीक सैनिकांनी केली होती. पण पुढच्या काळामध्ये जेव्हा सिकंदर किंवा अलेक्झांडर यांनी हा प्रांत जिंकला त्यांनी त्या अधिकाऱ्यांना शासन केलं की ज्यांनी राजा दारियसचा विश्वासघात केला होता आणि ग्रीक सैन्याविरुद्ध लढण्यासाठी भारतीयांनी त्याला युद्धासाठी हत्ती सुद्धा पुरवले होते असा उल्लेख अरायनने त्याच्या अॅनाप्सिस या ग्रंथामध्ये केलेला आहे. तर तो उल्लेख अॅनाप्सिसच्या 8व्या परिच्छेदात 8व्या पुस्तकात 155व्या ओळीत असा दिलेला आहे. भारतीय बॅक्ट्रियन आणि सॉफ्डियन लोक हे दारियसच्या मदतीला आले होते. ते सर्व बॅक्ट्रियाच्या भूमीच्या व्हॉइसरॉय
बेससच्या अधिपत्याखाली होते. व्हायसरॉय म्हणजे थोडक्यात तुम्ही म्हणू शकता की तो तिथला क्षत्रप होता. त्यांच्यासोबत आशियामध्ये राहणाऱ्या सिथियन्स लोकांची एक सिथियन जमात देखील होती, जिचे नाव सॅकियन्स होते. तर भारतीय, त्याचबरोबर बॅक्ट्रियन्स आणि सिथियन्स, सॅकियन्स जमातीचे सिथियन्स यांनी एक संयुक्त फौज आपली तयार केली होती आणि ते सर्व क्षत्रपसला बॅसेयसच्या हाताखाली सिकंदर अलेक्झांडरशी युद्ध करण्यासाठी आले होते आणि त्याबरोबर भारतीय हत्ती सुद्धा त्यांनी पुरवलेले होते. म्हणजे थोडक्यात अलेक्झांडर किंवा सिकंदराची याची पोरसची गाठ पडण्याआधीच ग्रीक सैनिकांचा आणि भारतीयांचा थेट युद्धात एकदा परिचय होऊन गेलेला होता. त्यानंतर 4 ते 5 वर्षामध्येच सिकंदर आणि पोरस याचं युद्ध झालं होतं. सॉरी, मी डिस्कनेक्ट झालो होतो मध्ये. आय होप अलेक्झांडर आणि या सगळ्याचा सेशन आपलं झालेलं असेल. येस येस. साधारणतः एक शेवटचे 2 प्रश्न मला फक्त घ्यायचे आहेत, की भारताच्या संस्कृतीचा एकंदरीतच जर आपण आर्थिकदृष्ट्या आपण जर बघितलं, तर या कालखंडात म्हणजे इसवी सन पूर्व 500 किंवा त्याच्या आधीचा कालखंड आपण धरला किंवा इसवी सन पूर्व 300 पर्यंत आपण कालखंड धरू अलेक्झांडर पर्यंत, कॉइनेज आणि ओव्हरऑल इन्फ्लुएन्स आपल्यावरती त्या तत्कालीन चलन आपण थोडक्यात म्हणूया की त्याचा किती आपल्यावरती परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. की नाण्यांची पद्धत असेल किंवा नाण्यांवरची चित्र असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, आपल्याकडे पर्शियन लोकांकडनं ज्या ज्या गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहेत त्या त्या गोष्टींमध्ये हाही फरक आपल्याला जाणवून येतो का, की आर्किटेक्चर किंवा इतर गोष्टींप्रमाणे चलनावरही त्यांचा काही इन्फ्लुएन्स आपल्यावरती आहे? जर आर्किटेक्चरचं म्हटलं तर असं म्हटलं जातं की पर्सेपोलिस येथील हॉल ऑफ 100 कॉलम्स किंवा ज्याला अपदान म्हटलं जातं, यापासून मौर्यांनी पुढील काळात प्रेरणा घेतली आणि त्याप्रमाणे पुढच्या काळामध्ये चंद्रगुप्त किंवा अशोकाच्या मोठमोठ्या सभा, सहस्त्रस्तंभी किंवा शतस्तंभी सभा ज्या आपण म्हणतो त्या प्रकारच्या पुढच्या काळामध्ये बांधल्या गेल्या, असं तज्ञांचं मत आहे. त्याचप्रमाणे काही राजकीय व्यवस्था किंवा जर अकेमिडेड स्तंभ तुम्ही पाहिले तर अकेमिडेड स्तंभांच्या वरच्या बाजूला मी अनफॉर्च्युनेटली ती स्लाइड ऍड करायला विसरलो, जे प्रकारची डिझाईन्स होती अगदी तशा प्रकारे पुढील काळामध्ये राजा अशोकाचा, सम्राट अशोकाचा जो अशोक स्तंभ आहे तो पुढच्या काळामध्ये त्यावरून आपण म्हणू शकतो प्रेरणा घेऊन तयार केला गेला. अशा प्रकारचे काही सांस्कृतिक इन्फ्लुएन्सेस किंवा प्रभाव हे पर्शियनांचे आपल्याला पडले होते असं म्हणता येईल. कारण पर्शियन साम्राज्य हे त्या काळचं साम्राज्य होतं आणि भारतामध्ये मौर्य साम्राज्याच्या आधी किंवा नंद घराण्याच्या साम्राज्याच्या आधी सगळी लहान लहान राज्य होती. तर पूर्णच्या पूर्ण प्रभाव पडण्यासाठी भारतात एक साम्राज्य निर्माण होणं जरुरी होतं आणि मौर्य साम्राज्य किंवा नंद साम्राज्य ज्या काळामध्ये आले तर तेव्हा हा पूर्ण प्रभाव भारताच्या एका मोठ्या परिसरामध्ये पडू शकला. कारण छोटी छोटी जर राज्य राहिली असती तर हा प्रभाव सगळीकडे पसरणं फार कठीण होतं. तर जेव्हा मौर्य साम्राज्य पसरलं तर तेव्हा हा प्रभाव पूर्ण भारताच्या पश्चिम भागापासून तर पूर्व भागापर्यंत जिथपर्यंत मौर्यांच्या सीमा होत्या तिथपर्यंत साधारणतः पडला असं आपण म्हणू शकतो. कारण त्या काळी पर्शियन साम्राज्याची सीमा म्हणजे सिंधू नदीच्या पलीकडची आणि मौर्यांचं जे मुख्य केंद्रस्थान होतं ते आजच्या बिहार मधल्या पाटलीपुत्राचं. तर तिथपर्यंत हा प्रभाव एका झटक्यात आपला म्हणजे एकाच दमामध्ये हा प्रभाव पडलेला होता असं आपण म्हणू शकतो. ओके ओके. शेवटाकडे येताना अर्थातच मी माझ्या प्रश्नांच्या शेवटाकडे येताना थोडक्यातच मला एक जाणून घ्यायचंय की अॅक्युमिनेड साम्राज्यातले सगळे हे मूळ आपण जर ती फॅमिली ट्री बघितली तर ह्यांच्यात साधारणतः आपल्याकडे मराठा साम्राज्यात आपण म्हणतो की अगदीच बाबाजीराजे भोसल्यांपासून ही सगळी फॅमिली ट्री आपल्याकडे उपलब्ध आहे. शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आणि शिवाजी महाराजांनी घालून दिलेला पायंडा तिथपासून ते अगदी पुढच्या छत्रपतींच्याही वेगवेगळ्या कारकिर्दी आहेत आणि त्या त्या कारकिर्दीत त्या त्या छत्रपतींनी किंवा त्या त्या माणसांनी वेगवेगळे पराक्रम केले किंवा वेगवेगळ्या तो कालखंड गाजवलेला आहे. तर अॅक्युमिनेड साम्राज्याचा मूळ पुरुष आणि त्यांचं साधारणतः एक शेवट कसा झाला आणि त्यांची सुरुवात कशी होती त्याच्यात एक हातावरती आपण बोटावरती मोजण्या इतके जरी आपण पुरुष म्हटले तरी ते नेमके कोण होते, त्यांची नावं काय होती, त्यांच्यातली आपल्या मला एक खात्री असणार आहे की सगळीकडे होत आपल्याकडे पहिला बाजीराव दुसरा आहे किंवा बाजीराव पहिला बाजीराव दुसरा हे आपल्याकडे होतं तसं त्यांच्याकडे ते होत असणार आणि आपल्या लोकांचा बराच गैरसमज असा असतो की जर्जेस नावाचा एकच राजा होता किंवा डायरीस नावाचा एकच राजा होता. तर हे नेमके किती होते, काय होते आणि त्यांची सुरुवात एकंदरीत कुठून झाली, शेवट कुठे झाला? शेवटची स्लाइड त्याच्यामध्ये मी पूर्ण फॅमिली ट्री दाखवलेला आहे.
यामध्ये सर्वात वर पहा ॲकेमेनिस किंवा हकमनी. प्राचीन पर्शियन भाषेमध्ये त्याचा हकमनी असं नाव होतं. हा मिथिकल अँसेस्टर काही लोक त्याला म्हटलं जातं, काही लोक म्हणतात, किंवा काही इतिहासकारांचं म्हणणं होतं की हा प्रत्यक्षात होऊन गेला. तर हकमनी किंवा अकेमेनिस हा त्यांचा पहिला मूळ पुरुष मानला जातो, म्हणजे मूळ पुरुष मानला जातो. आणि यासंबंधी अशी एक धारणा आहे की साधारणतः इसवी सन पूर्व 692 म्हणजे इसवी सन पूर्व 700च्या सुमारास जो निओ ॲसिरियन राजा होता सेन्नाचेरिब, त्याचा आणि याचं एक युद्ध झालं होतं अकेमेनिसचं. आणि तिथून अकेमेनिस हे नाव पुढे राजकीय पटलावरती प्राचीन पर्शियाचं आलं असं म्हटलं जातं. पुढे असं वर्णन आहे की अकेमेनिसने या युद्धानंतर, म्हणजे निओ ॲसिरियन राजा असलेला सेन्नाचेरिबशी झालेल्या युद्धानंतर आपला मुलगा होता तिस्पिस, दुसऱ्या नंबरचा पहा तुम्ही. तिस्पिस हे ग्रीक नाव आहे आणि मूळ नाव चिस्पिस, याच्याकडे आपली सत्ता दिली आणि तो राजकारणातून निवृत्त झाला. आणि चिस्पिस पासून पुढे सायरस पहिला, सायरस पहिला म्हणजे सायरस द ग्रेट नाही, तर सायरस द ग्रेटचे हे आजोबा होते. तर सायरस पहिला, त्याचा मुलगा कंबायसिस पहिला, हे राजे झाले. हे साधारणतः मी स्लाइड नंबर 6 मध्ये जे छोटासा एक पर्शियाचा प्रॉव्हिन्स दाखवला निळ्या रंगाने, त्या प्रांतापुरते मर्यादित होते. पुढे राजा सायरस दुसरा यांनी संपूर्ण तो भाग जिंकून आपलं साम्राज्य स्थापन केलं. तर सायरस दुसरा याचा मुलगा होता कंबायसिस आणि धाकटा मुलगा होता बर्डिया म्हणजे स्मर्दिस. तर कंबायसिसनी आपल्या भावाची हत्या गुप्तपणे केली होती असं म्हटलं जातं. ती हत्या झाल्यामुळे कंबायसिसकडे राज्य आलं. तो इजिप्तमध्ये अपघाती रित्या निधन पावला आणि पुढील काळामध्ये राज्यात बंडाळी माजली. ही बंडाळी माजल्यानंतर ती शमवण्यासाठी सायरसच्या मुलीचा म्हणजे ॲटोसाचा पती असलेला दारियस यांनी राज्य ताब्यात घेतलं. आता दारियसचं कुटुंब जर आपण पाहिलं किंवा वंशावळ जर पाहिली, तर दारियस हा तिस्पिसला असलेले 2 मुलं, वरच्या तिसऱ्या नंबरला पहा. तिस्पिसला 2 मुलं, सायरस पहिला आणि अरियरामनस. तर अरियरामनसच्या वंशामध्ये उत्पन्न झालेला होता. तर दारियस पासून पुढे झालं झक्सिस, साधारणतः इसवी सन पूर्व 485 च्या सुमारास तो राजा झाला. झक्सिसनी आपल्या वडिलांचं राहिलेलं अर्धवट काम म्हणजे ग्रीक लोकांवरची स्वारी करण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात त्याला यश सुद्धा मिळालं होतं. त्यासाठी त्याने तिथे कालवा सुद्धा खणून काढला होता. झक्सिसच्या नंतर पुढे झाला आर्टेक्झर्क्सिस. आणि झक्सिसच्या काळापासून हळूहळू पुढच्या काळामध्ये अनाहिता आणि मित्र या 2 देवतांचा सुद्धा शिलालेखामध्ये समावेश झाला. तर त्यासाठी मी एक उदाहरण देतो. स्लाइड नंबर 22. स्लाइड नंबर 22 मध्ये आपण अनाहिता आणि मित्र यांचे उल्लेख पाहू शकतो. सुसा राजवाड्यामध्ये असलेले जे स्तंभ होते त्यांच्या तळाशी हा शिलालेख आहे. यामध्ये तो म्हणतो, पहिला शब्द आहे अदम. अदम आर्तक्षासा म्हणजे आर्टेक्झर्सिस दुसरा याचा शिलालेख आहे, पहिल्याचा नाही. अदम आर्तक्षासा. क्षायथीय म्हणजे राजा, वज्र क्षायथीय म्हणजे सामर्थ्यशाली राजा, क्षायथीय नाम म्हणजे राजांचा राजा, क्षायथीय दह्यू नाम, दह्यू म्हणजे जमिनी किंवा प्रांतांचा किंवा प्रदेशांचा राजा. पुढे तो म्हणतो की दुसऱ्या ओळीमध्ये दर्यवुस क्षायथीय पुस म्हणजे पुत्र, राजा दर्यसचा पुत्र असलेल्या राजा झक्सिसचा मी मुलगा आहे. आणि तो म्हणतो की अहुरमझदाच्या कृपेने मी हा राजवाडा बांधला आणि अहुरमझदा, अनाहिता आणि मित्र या देवता माझे आणि माझ्या इमारतीचे रक्षण करो. म्हणजे थोडक्यात यावरती झोरास्ट्रियन इन्फ्लुएन्स या काळापासून जाणवू लागला होता. पण झरतुष्ट्रानी जे एका देवाचं अहुरमझदाचं एकेश्वरवाद पुढे आणला होता, त्याला हा थोडक्यात फाटा देणारा थोडक्यात समज दिसतो. कारण यामध्ये अनाहिता, मित्र आणि अहुरमझदा या तिन्ही देवांची नावं आहेत. म्हणजे साधारणतः इसवी सन पूर्व 450च्या नंतरच्या काळामध्ये अनेक प्रकारच्या देवांचा त्यामध्ये उल्लेख शिलालेखांमध्ये अकेमेनिड्सच्या दिसू लागतंय आपल्याला. तर हा साधारण काळ इसवी सन पूर्व 450 नंतरचा. पुढची स्लाइड, शेवटच्या स्लाइडवरती पुन्हा जाऊ आपण. शैलीची एकच विचारायचं मला असं होतं, ही जी नावं आहेत किंवा हे जे एकंदरीत आपल्याला संस्कृतशी साधर्म्य असलं बरंचसं मिळतं. उदाहरणार्थ वेदांत मित्र हा शब्द आपल्याकडेही बऱ्याच ह्याच्यात आपल्याला मिळू शकतो किंवा इतर जी नावं आहेत, जसं आपण मगाशी म्हटलं की या राजांची नावं ही जी आपल्याला आता झर्झिस असेल किंवा ही नावं आहे, ही नावं आपल्याला थोडी इंग्लिशचा प्रभाव असलेली जास्त मिळतात आणि त्यांचे ऍक्च्युअल उच्चार वेगळे आहेत. ग्रीक प्रभाव असलेली ही नावं आणि नंतर त्यांचे मूळचे जे उच्चार आहेत ते वेगळे आहेत.
अर्थात जसं आपण मगाशी म्हटलं की असुर हा त्यांचा मुख्य पूजेचा असलेला त्यांच्याकरता पूजनीय भाग होता आणि देव हे त्यांच्या दृष्टीने असलेले राक्षस होते किंवा त्यांच्या दृष्टीने असलेले ते विरोधक होते. तर ह्याचा कुठेतरी एक आपल्याला दुवा असा दिसतो का की ही भाषा एक आपल्याकडचं तत्कालीन राज्य किंवा आपल्याकडची तत्कालीन व्यवस्था आणि त्यांची तिकडची व्यवस्था ह्यांच्यात काहीतरी एक कनेक्शन असू शकेल. मी पुन्हा मूळ प्रश्नावरती येतो, पण पुन्हा पुन्हा हे जे शब्द येतात मित्र असेल किंवा हे असेल, तर ह्याच्यावरनं मला थोडंसं ती शंका अजून माझी सुटलेली नाहीये ती. साधारणतः मध्यपूर्वेचा प्राचीन भाग ज्याला एन्शंट नियर ईस्ट म्हणतात, तर त्या प्रदेशामध्ये मैत्रिक कल्ट किंवा मित्राच्या उपासनेचा फार जुना प्रघात होता. पण याचं नक्की ओरिजिन कुठे झालं, याची सुरुवात कुठे झाली ते सांगता येणं फार कठीण आहे. आणि त्यासाठी त्याचा डीप स्टडी म्हणजे अवेस्तन किंवा त्या प्रांतातील हिटाईट या लोकांचा पूर्ण अभ्यास करणं फार गरजेचं आहे. त्यासाठी सध्या आपल्याकडे असलेली उपलब्ध असलेली माहिती फार कमी आहे आणि त्यावरती रिसर्च सुद्धा अनेक ठिकाणी चालू आहे आणि त्यातून काही ना काही कन्क्लुजन कदाचित आपला भविष्यामध्ये मिळू शकतं. आणि भाषांचं साधर्म्य असं की असं म्हटलं जातं की जी प्रोटो इंडो इराणियन भाषा, आपण त्याबद्दल बरेच ऐकत असतो. असं म्हटलं जातं की या भाषेपासून पुढे संस्कृत किंवा अवेस्तन आणि पुढच्या काळामध्ये या भाषांपासून पुन्हा काही शाखा फुटून ओल्ड पर्शियन, मिडल पर्शियन हा पार्ट इराणमधला आणि आपल्यामध्ये लौकिक संस्कृत आणि नंतरच्या भाषा निर्माण झाल्या. तर त्यामुळे काही काही शब्द हे दोन्ही सारखे आढळून येतात. अच्छा. हो. या व्यतिरिक्त कुठल्याही राजांच्या एकमेकांशी असलेल्या संपर्काचं किंवा दळणवळणाचं अकेमिनेड कालखंडामध्ये असं वर्णन आपल्याकडे सापडत नाही. मी मध्ये कथासरित सागरमध्ये एक उल्लेख वाचला होता ज्यामध्ये दार्यवहू नाव होतं, पण ते कादंबरीतला उल्लेख होता, त्यामुळे त्याला काही अर्थ नाही. पण हा उल्लेख कुठल्या स्त्रोतापासून घेतला गेला होता त्यावरती माझा शोध चालू आहे की कथासरित सागर फार नंतरच्या काळामध्ये रचला गेलेला, पण हा उल्लेख नक्की कुठून आला ते आता माझं शोधण्याचं काम आहे की दार्यवहू खरंच या नावाने ते ओळखला जायचा का. पण कुठेही असा उल्लेख आपल्याला सापडत नाही. आणि ग्रीकांच्या काळामध्ये सिकंदराचा उल्लेख आपला थेट येतो पाश्चिमात्याचा भारतामध्ये केलेला. ओके ओके ओके. पण मला या असिरियन्सना समजा अहूर म्हणतात, राईट? अशूर आणि शिलालेखामध्ये अथुर हे नाव आहे त्याचं, अथुरिया. ओके. आणि तत्कालीन आपल्याकडे पुराण काल आपण जर आपण म्हटला किंवा पौराणिक कालखंड आपण म्हटला, तर त्याच्यात मिळणारे असुर ह्यांचा काही रिलेशन असू शकतं. आपण असं म्हणू शकतो की असुराची उपासना किंवा अहुराची उपासना करणारे, कदाचित म्हणतोय मी, असं म्हणत नाही की हा निष्कर्ष आहे, अशी शक्यता आहे की अहुराची उपासना करणारे आणि देवांची उपासना करणारे यांच्यामधील उपासना पद्धतीवरून झालेला तो संघर्ष असू शकतो प्राचीन काळचा, अशी शक्यता आहे. कारण वेंदीदासमध्ये एका ठिकाणी असा उल्लेख आहे एका प्रकारमध्ये की मी इंद्राला हुसकावून लावतो, मी वायूला हुसकावतो आणि अहुराची स्थापना करतो. ओके ओके ओके. इंटरेस्टिंग आहे. आपण पुन्हा त्या वंशावळीकडे जाऊया. साधारणतः पूर्ण आपण डॅरियस 1 आणि झर्झिस 1 पर्यंत आलो. बरोबर. तर दारियस पहिल्यानंतर झाला झक्सिस पहिला, पुढे आर्टेक्झर्सिस, आर्टेक्झर्सिस नंतर झक्सिस दुसरा, आणि असं करत करत साधारणतः आर्टेक्झर्सिस दुसरा ज्याचा आपण मग एक शिलालेख पाहिला, आणि शेवटचा राजा मग पुढे होता दारियस तिसरा. मधल्या कालखंडामध्ये असं काही महत्वाचं झालं नाही, हे फक्त राजे आले, राज्य केलं, राज्य थोडं स्थिरस्थावर होतं आणि असं करत शेवटी दारियस राजा तिसऱ्यापर्यंत इसवी सन पूर्व 300 मध्ये काळ येऊन पोचला आणि अलेक्झांडरनी खिळखिळा झालेल्या अकेमेनिड साम्राज्यावरती आपली सत्ता प्रस्थापित केली आणि तिथे हे राजघराणं संपलं आणि ग्रीकांचं राज्य तिथे सुरू झालं. आणि ग्रीकांनंतर पुढील काळामध्ये पार्थियन, सेल्युसिड एम्पायर, पार्थियन एम्पायर अशी वेगवेगळी साम्राज्य होत गेली आणि शेवटी ससानियन राजांकडे याचा ताबा आला. ससानियन हे शेवटचं तिथलं साम्राज्य साधारणतः इसवी सन पूर्व 245 इसवी सन 600 पर्यंत त्यांचं सत्ता तिथे होती आणि नंतर मग अरबांनी तिथे हल्ला करून इराण आपल्या ताब्यात घेतला इसवी सन 651च्या सुमारास. डॅरियस तिसरा हा या राजघराण्यातला दरियुस तिसरा हा शेवटचा राजा आणि शेवटचा राजा राजघराणं पूर्ण नाश पावलं, पूर्ण नष्ट झालं, ग्रीकांकडे सत्ता त्याची आली. ओके ओके. माझे प्रश्न खरं सांगायचं तर संपलेले आहेत. आपण एक 2-3 प्रश्न साधारणतः आपल्या दर्शकांकडनंही घेऊया. त्यांच्याही मनात काही गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी इंटरेस्टिंग आहेत, त्या कदाचित आपल्याला जाणून घ्यायला आम्हाला सगळ्यांनाच तितकं महत्वाचं असतं. एक प्रश्न निनाद भूपेंद्र परांजपे यांनी असा विचारला की इराणी किंवा पारशी लोकांमध्ये, आता जे आपण इराणी म्हणतो किंवा पूर्वीचे आपण पर्शियन लोक आपण म्हणूया, त्यांच्यात अग्निपूजा
कधीही आली किंवा त्याचा कालखंड आपल्याला सांगता येऊ शकतो का, की या काळापासून त्यांनी अग्नीची पूजा करणं किंवा सूर्याची पूजा करणं सुरू केलं? तसं सांगता येणं फार कठीण आहे नेमका कालखंड. पण प्राचीनतम वाङ्मयांमध्ये साधारण अवेस्ताकालीन वाङ्मयात जर आपण पाहिलं तर मिहिर यष्ट हे त्याबद्दल लिहिल्या गेलेलं आहे. साधारणपणे आपण म्हणू शकतो इसवी सन पूर्व 1500च्या सुमारास तिथे हा प्रघात पडलेला होता सूर्यपूजेचा. असा साधारण आपण अंदाज लावू शकतो. अच्छा, ओके ओके. याला जोडूनच मिहिर यष्ट येस येस प्लीज. मिहिर यष्ट आणि तीर यष्ट. तीर यष्ट म्हणजे आपण व्याधाचा जो तारा पाहतो आकाशामध्ये मृग नक्षत्रातला, तर हे एका पाठोपाठ एक वाचल्या जाण्याची पद्धत आहे. कारण मिहिर नंतर किंवा आपण मेहर यष्ट त्यानंतर जो व्याध तारा आहे तो उदय पावतो. अशा प्रकारे तिकडे एक धारणा होती पर्शियन्स अवेस्ताकालीन. अच्छा. तर ही अच्छा. तितकी जुनी उपासना पद्धती असू शकते किंवा त्याच्याही आधी असेल जी ॲसिरियन किंवा या समजुतीत असेल ती लिपी किंवा भाषा अजून तरी मी वाचलेली नाही किंवा मला येत नाही. हो हो. याला जोडूनच एक छोटा प्रश्न असा आहे, की आपण ज्यावेळेला पर्शिया म्हणतो किंवा हे तत्कालीन जे आपण सुरुवातीला बघितलं, की पर्शिया अतिशय लहान आणि नंतर ते पर्शियन साम्राज्य वाढत गेलं. मराठ्यांच्या प्रमाणात सेम आपण एक आत्ताच्या ह्याच्या ताळमेळ लावण्याकरता मी असं म्हणतोय. पण पर्शियन साम्राज्य ज्यावेळेला विस्तारत गेलं, ते अलेक्झांडरचा काळ असेल, म्हणजे ग्रीकांचं आक्रमण आणि त्या सगळ्या गोष्टी होण्यापूर्वी असेल. पर्शियाचा किंवा प्राचीन पर्शियाचा नंतरच्या काळात इराण कसा झाला? इराण या शब्दाची व्युत्पत्ती किंवा इराण या शब्दाचा आणि पर्शियाचा थेट काय संबंध आहे? ओके, साधारणतः इसवी सन पूर्व 600च्या सुमारास म्हणजे हकामनी किंवा अकेमेनिसच्या काळामध्ये ही पार्स प्रांतातून आलेल्या मुख्य टोळ्या होत्या. पार्स प्रांतामधील लोकांनी पुढच्या काळामध्ये सत्ता हस्तगत केल्यामुळे ते झाले पर्शियन्स. ओके. आणि त्याहीपेक्षा जुनं नाव इराण. अवेस्तामध्ये आर्यनाम हे नाव येत असतं. तर आर्यनाम म्हणजे आर्यांची भूमी. तर आर्यांची भूमी आर्यन, आर्यन तर झालं इराण. अशा प्रकारची व्युत्पत्ती अवेस्तामध्ये स्पष्ट आहे. आणि बऱ्याच यस्नांमध्ये आम्ही वाचत असतो आर्यनाम. वी वर्शिप ऑर वी वेनरेट डिझायरेबल आर्यनाम यजत अशा प्रकारचे. आणि नंतर साधारण 60च्या दशकामध्ये इराणमधल्या पहिलवी राजसत्तेने पर्शिया नाव बदलून इराण नाव ऑफिशियली पुन्हा धारण केलं. म्हणजे जुनं जे प्राचीन त्यांची समजूत आहे त्याप्रमाणे. ओके. म्हणजे अवेस्त्यामध्ये सुद्धा आर्य किंवा आर्यांचा आर्यनाम. उल्लेख. आणि मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर कान्हेरी गुफांमध्ये साधारणतः इसवी सन 1004 मधले मिडल पर्शियन किंवा पहलवी मधील 3 शिलालेख आहेत. त्यामध्ये इराणचं नाव आर्यन आणि इराण या नावाने आलेलं आहे मिडल पर्शियन मध्ये. ओके. केव नंबर 90 नंबरची गुहा आहे. कधी कोणाला जाता आलं तर जाऊन पाहू शकतात. अर्थात मुंबईतली लोक नक्कीच जाऊन बघू शकतात. हम्म. शेवटचा प्रश्न असा विचारतो, थोडासा सांस्कृतिक ह्याच्याशी जोडणारा आहे. असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं की कथ्थक हा जो नृत्य प्रकार आहे त्याच्यावरती इराणी किंवा पर्शियन प्रभाव हा जास्त आहे, असं एकंदरीतच सांगीतिक किंवा नृत्यकलेच्या क्षेत्रातल्या लोकांचं म्हणणं आहे. तर ह्याचा काही संबंध किंवा ह्याचा काही आपल्याला उल्लेख किंवा याच्याशी साधर्म्य असलेले इतर काही प्रकार आपल्याला तत्कालीन साहित्यामध्ये आढळतात? नाही, सध्या तरी नाही. कारण अवेस्ता जो आहे तो साधारणतः धार्मिक समजुतींशी निगडित आहे. आणि आपल्याकडे जो सध्या उपलब्ध भाग आहे तो बऱ्याच प्रमाणात ग्रीकांनी नष्ट केल्यानंतर वाचलेला अवेस्ता आहे. आणि दुसरं की जुन्या पर्शियन भाषेतील शिलालेख आहेत ती साधारणपणे राजकीय दृष्ट्या मर्यादित आहेत आणि ग्रीकांच्या नोंदींमध्ये अशा प्रकारचे कुठले उल्लेख नाही. पण एक गोष्ट मी अजून सांगू इच्छितो की झरतुष्ट्राचा एक उल्लेख कुठलाही आपल्याला ओल्ड पर्शियन किंवा प्राचीन पर्शियन शिलालेखांमध्ये आढळून येत नाही. तर याचा उल्लेख आपल्याला प्लॅटो जो ग्रीक फिलॉसॉफर किंवा तत्वज्ञ होता त्याच्या एका संवादामध्ये येतो की झरतुष्ट्राचा धर्म हा अकेमेनिड फॉलो करतात किंवा त्याचे पालन करतात असा एकमेव उल्लेख हा प्लॅटोच्या संवादामध्ये आहे. त्या व्यतिरिक्त स्वतः सांस्कृतिक दृष्ट्या पारशी असल्याचा एक थेट उल्लेख कुठेही या शिलालेखांमध्ये आढळलेला नाही. ते स्वतःला मजदई असणे किंवा अहुराचे उपासक म्हणून घेतात. ओके ओके ओके. एक प्रश्न कदाचित थोडा आउटट्रॅक झालेला वाटेल, पण तो प्रश्न आपल्या दर्शकांकडनं आलाय. निशांत कापसेंचं असं विचारणं त्यांचं की यहुना म्हणजे ग्रीक, जर आपण ही संज्ञा ग्रीकांकरता वापरतो आणि आपल्याकडे मुघलांनाही यवन म्हटलं गेलं, तर मुघल यवन आणि हे ग्रीक यहुना यांचा काही परस्पर संबंध आहे का? किंवा यवना प्रांतातल्या लोकांचा आणि आजचे जे यहुदी आपण म्हणतो
तर ह्यांचा थेट काही आपल्याला संबंध दर्शवता येतो का किंवा असं काही आपल्याला आढळून येतो? पश्चिमेकडून आलेल्या व्यक्तीला साधारणतः यवन म्हटल्या जाण्याची पद्धत आपल्याला दिसून येते. म्लेच्छ किंवा यवन अच्छा. असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. सर्वसाधारणपणे कोणताही पश्चिमेकडनं आलेला आक्रमक साधारणपणे किंवा कोणती जो असेल त्याला साधारणपणे त्यांना यवनच प्रत्येकाला यवनच म्हटलं गेलेलं आहे. आपण जर जुने आपली साहित्य पाहिलं तर त्यामध्ये असं दिसून येतं. ओके, ओके, ओके. कारण हा गैरसमज बऱ्याच लोकांचा असतो. म्हणजे आपल्याकडे मराठी कागदपत्रांमध्ये यवन ही संज्ञा काही विशिष्ट लोकांना वापरली जाते. आपल्याकडे पौराणिक कालखंड असेल किंवा त्या ह्याच्यात यवन ही संज्ञा काही विशिष्ट वेगळ्या लोकांना वापरली जाते. मी प्रदेशाच्या दृष्टीने म्हणतोय, की काही ठिकाणी त्यांना ग्रीकांना यवन म्हटलं गेलंय. काही ठिकाणी आपल्याकडे साधारणतः 700 नंतर जी आक्रमणं झाली, इस्लामिक आक्रमण त्यांना आपल्याकडे यवन म्हटलं गेलंय. तर नेमकं हा एक माझ्याही मनात हा प्रश्न होता, की यवन म्हणजे नेमकं कोण? आता जर तुम्ही पाहिलं की अकेमेनिड साम्राज्याची सीमा अगदी ग्रीकांच्या प्रांताला लागून होती, तर त्यामुळे त्यांना अगदी स्पेसिफिक ग्रीकांबद्दल माहिती होती. पण भारतापासून ती सीमा फार दूर होती. त्यामुळे भारतीय लोकांना, तत्कालीन भारतीयांना यवन म्हणजे अगदी ग्रीकच असले पाहिजे अच्छा. हे कसं काय आपण सांगू शकतो. बरोबर. नॅचरली जे परप्रांतातून आलेले आहेत ते यवन अशा प्रकारची संज्ञा त्यावेळी रूढ झाली. आणि आताच्या काळात जेव्हा आपल्याला वेगवेगळी साधनं उपलब्ध झाली, तर तेव्हा आपण नीट एक्सप्लोर केलं आपलं हे लक्षात येऊ शकतं की यवन हे भारतीय प्रदेशात किंवा भारतीय परिभाषेत बाहेरून आलेल्या लोकांना यवन हा प्रकारची संज्ञा आपण वापरू लागलो. ओके. एक छोटीशी माझी यातली शंका आत्ताच क्लिक झाल्यावर ना, अलेक्झांडरचा ज्या वेळेला मौर्यांशी संबंध आला किंवा पुढे मॅगसेनिस असेल किंवा इतर कोणी राजदूत असतील की त्यांचा थेट आपल्याशी संबंध आला, यांनाही आपल्याकडे यवनच म्हटलं गेलं आहे की यवनाधिपती अलेक्झांडर असं मी वाचलेलं नाहीये कुठे अजून. मे बी असू शकतं. त्यासाठी मला तसा तो अभ्यास करावा लागेल. ओके. पण म्हटलं त्याला हरकत नाही. आय थिंक आपले प्रश्न बऱ्यापैकी आहेत, पण आपल्याला वेळही जवळपास 1 तास झालेला आहे आणि सगळेच प्रश्न आपण घेत गेलो तर तेवढा वेळही आपला जास्तच आहे. आपण कमेंट बॉक्समध्ये दर्शकांसाठी आपण कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकतो आणि शैलेशजींना जसा वेळ मिळेल आणि ज्या पद्धतीने वेळ मिळेल त्याप्रमाणे ते आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नंतरही देऊ शकतील. आपण नंतरही त्यांना विचारू शकता. समूहावरती आपण विचारू शकता किंवा आपण पर्सनल ह्याच्यावरती जर त्यांना डीएम केलं किंवा त्यांना पर्सनल मेसेज केले आणि त्यांच्याशी संपर्क साधला, काही विशिष्ट जर महत्वाची माहिती असेल किंवा इतर गोष्टी असतील तर साध्या साध्या प्रश्नांकरता आपण समूह वापरू शकतो आणि समूहावरती आपण ते प्रश्न त्याची आपण चर्चा करू शकतो. शैलेशजी, मनपूर्वक आभार. हा जवळपास 1 तास आम्हाला माहित नसलेलं प्राचीन पर्शियन साम्राज्य, इराणी साम्राज्य. इराणी मी अशा करता म्हणतो की आता मी पर्शियन म्हटलं की पटकन लोकांना ते कळत नाही आणि पर्शिया हा शब्द इतिहासाच्या अभ्यासकांच्या व्यतिरिक्त पटकन कोणाला पर्शियन म्हणजे पारशी हे एवढंच एक समीकरण लोकांना माहिती असतं की पारशी म्हणजे मध्य प्रांतातून आलेली कोणतरी लोक आणि आता आपल्याकडे मुंबई आणि आसपासच्या प्रदेशात त्यांचं काहीतरी एक थोडंफार वास्तव्य पूर्वी होतं, अजूनही आहे आणि एंडेंजर्ड स्पीशीज म्हणून त्यांची एक गणना केली जाते टिपिकली. पण ह्याच्या पलीकडे जाऊन पर्शियन साम्राज्याचा एकंदरीत कालखंड, त्यातलं साधर्म्य, आपल्या लोकांचं त्यांच्या साम्राज्यातलं असलेलं स्थान, एक मगाचा प्रश्न मला थोडासा घ्यायचा राहिला पण तो प्रश्न कदाचित जास्त उशीर होईल म्हणून मी घेतला नाही. गांधार प्रांतातून आपल्याकडनं जाणारं जे काही सोन्याच्या भुकटीचा जे आपण मागे उल्लेख केला होता की तो कर रूपाने कशा पद्धतीने दिला जायचा किंवा एकंदरीत आपलं त्यांच्याशी असलेलं नातं काय होतं, आपलं म्हणण्यापेक्षा वायव्य प्रांतातल्या लोकांचं त्यांच्याशी असलेलं नातं काय होतं, या वायव्य सगळ्याचा प्रांत आपण एक तासात घेतला. येस शैलेश. हा, वायव्य प्रांतातील लोक म्हणजे थोडक्यात प्राचीन गांधारमधील लोक येस. त्या काळामध्ये या प्रांतावरती त्यांचं राज्य तर होतं, पण नक्की तिथले मुख्य काय ऍक्टिव्हिटी चालायच्या किंवा जनांचं काय प्रकारचं लाईफस्टाईल होती त्याचाही कुठेही उल्लेख ना त्यांच्याकडे ना आपल्याकडे. पण ही कर रूपाने जी दिलेली राहणारी जी काही सोनं असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, हिरोडोटस हो, हिरोडोटसच्या लिखाणामध्ये असा उल्लेख आहे की साधारणतः अमुक अमुक बॅबिलोनियन टॅलेंट्स आहेत का, जर ती स्लाइड लावली तर मी तुम्हाला दाखवू शकतो, सांगू शकतो. शेवटचं एक हे म्हणून स्लाइड नंबर 14. स्लाइड नंबर 14 मध्ये जर आपण पाहिलं भारतीय प्रदेश, त्याच्यामध्ये सर्वात जास्ती कर दिला जात होता आणि हा सोन्याच्या भुकटीच्या स्वरूपामध्ये दिला जाणारा कर होता. आणि यामध्ये खाली वर्णन आहे 15व्या नंबरच्या स्लाइडच्या शेवटी
की इंडियन्स हे किंवा भारतीय हिंदुश प्रांतामधील लोक हे सर्वात जास्ती दाटीवाटीने म्हणजे गर्दीच्या प्रदेशात राहणारे लोक आहेत आणि ते साधारणतः 360 टॅलेंट्सची गोल्ड डस्ट म्हणजे सोन्याच्या चूर्ण स्वरूपामध्ये याच्यानंतरची स्लाइड याच्यामध्ये पहा इंडिया म्हणून शेवटी 20व्या नंबरचा प्रांत आहे, सेकंड लास्ट रो त्या चार्ट मधली. इंडिया. तर इंडिया म्हणजे आजचा इंडिया तुम्हाला धरायचा नाहीये, तर सिंध प्रांत फक्त त्याच्याशी साधारणतः इक्विव्हॅलंट ही सीमा होती हिंदुश प्रांताची. तर 360 युबोलिक टॅलेंट गोल्ड डस्ट किंवा सोन्याची भुकटी किंवा सोन्याचं चूर्ण या स्वरूपामध्ये हा कर दिला जात होता. आणि एकंदरीत जे उत्पन्न राज्याचं होतं ते साधारणतः 15,000 टॅलेंट्स होतं. त्यापैकी 1/3 कर हा फक्त भारतातून म्हणजे गांधार आणि सिंध या 2 प्रांतामधून दिला जायचा आणि तो सोन्याच्या चूर्णाच्या स्वरूपामध्ये. तर हा चार्ट जरी विकिपीडियावरून घेतला असला कारण तो त्यांनी चांगल्या प्रकारे मांडलाय, पण ही मूळ इन्फॉर्मेशन हेरोडोटसच्या नोंदीची पूर्ण टॅली करूनच घेतलेली आहे, तर त्यामुळे ही माहिती विश्वासार्ह आहे, त्यात काही शंका नसावी. 20व्या नंबरचा हिंदुश हा 20वा प्रांत. साधारणतः 32% कर इथून जातोय म्हटल्यावरती काहीतरी एक, आणि तोही साधारणपणे 160 ते 170 वर्षापेक्षा जास्ती काळ हे 2 प्रांत अखेमेनिड साम्राज्याचा भाग होते. ओके. जवळपास 1/3. 1/3. त्याआधी बॅबिलॉन, सायरसच्या काळामध्ये बॅबिलॉन सर्वात समृद्ध प्रांत, नंतरच्या काळामध्ये जेव्हा हा प्रांत त्यामध्ये ऍड केला गेला इथून सर्वात जास्त कर मिळायला लागला. ओके. थेट आपल्याकडे काही आता उल्लेख नाहीये तसं जरी आपण म्हटलं तरी साधारणतः 32% 1/3 म्हटल्यावरती प्रांत किती समृद्ध असेल आणि त्या प्रांतातनं एकंदरीतच अशा पद्धतीचं जे आपल्याकडे नंतरच्या काळात आपल्याकडे म्हटलं गेलंय की युरोपियनांनी आपल्याकडनं ज्या बऱ्याच गोष्टी आपल्याकडे त्यांना मिळाल्या आणि युरोपीय सत्तांना भारताची ओढ का लागली होती एकंदरीतच. आताचा दक्षिण भारत वगैरे मी सोडून देतो, पण कमीत कमी सिंध प्रांत आणि या सगळ्या प्रांतातनं सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात कर जाणं त्या प्रांताचं समृद्ध पण दर्शवतं असं मला वैयक्तिकरित्या वाटतं थोडंफार. मी एकंदरीतच शेवटाकडे येतो. शेवटाकडे म्हणण्यापेक्षा आपले सगळे प्रश्न झालेले आहेत आणि काही प्रश्न अर्थातच प्रेक्षकांचे दर्शकांचे आहेत, त्यांना आपण नंतर कमेंटच्या स्वरूपात आणि पर्सनली जर कोणाला विचारायचं वाटलं तर त्या स्वरूपात आपण हे घेऊ शकतो. शैलेशजी, मनपूर्वक पुन्हा एकदा आभार. या 1 तासात जे जे काही 90% माझ्या दृष्टीने तरी 90%हून जास्त माहिती मला नव्हती आणि प्राचीन पर्शिया किंवा तत्कालीन राजघराणी आणि त्या लोकांचं कशा पद्धतीने त्यांनी कामं केली किंवा पुढे कसा त्याचा भारतीयाच्यावरती परिणाम होत गेला किंवा ओव्हरऑलच काय प्रकारे त्या काळात राज्य चालत होतं, ह्याचा जो काही आपण एक थोडक्यात लेखाजोखा मांडला आणि आमच्या समोर ही माहिती शिलालेख असतील किंवा इतर गोष्टी असतील, हेरोडोटस पासून ते अगदी जुन्या डॅरियस पासून ते अलेक्झांडर पर्यंतच्या या काळामध्ये आपण ज्या पद्धतीने हे सगळं आम्हाला सांगितलं, सोपं करून सांगितलं विशेषतः, कारण ह्याच्यात टेक्निकली ज्या वेळेला आम्ही वाचायला जातो त्यावेळेला त्या टर्म्स मराठा कालखंडाशी निगडीत असल्यामुळे मी एक सांगू शकतो की समोरच्याला पुन्हा तेच की बाजीराव पहिला, बाजीराव दुसरा ह्याच्यातच लोक मेली होतात की पुढे काय जायचं आणि पुढे कोण नेमका कोणाचा कालखंड काय. तर या सगळ्यामध्ये जाऊन टेक्निकल लँग्वेज बाजूला ठेवून आपण हे सगळं आम्हाला उलगडून दाखवलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. इतिहासाच्या पाऊलखुणा समूहातर्फे आणि सगळ्या दर्शकांतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. हा एक छोटा भाग आज आपण घेतला. आपण हवं तर ह्यातलेच छोटे छोटे पार्ट्स आपण पुढच्या वेळेला घेऊया आणि ते पार्ट्स आपण एलॅबोरेट करत जाऊया. विशेषतः कर प्रणाली असेल किंवा इतर गोष्टी असेल, आता त्याच्यावरती आपण जास्त काही बोलू शकत नाही हे मला माहिती आहे, पण त्यातल्या आता 3-4 वेगवेगळे भाग आपण एकत्र क्लब करून अर्ध्या तासाची साधारणतः आपण सेशन्स ठेवली. किंवा दुसरा एक डोक्यात विचार असा आहे की अगदीच सहज शक्य असल्यास कोणाला ती तत्कालीन युनिफॉर्म लिपी शिकायची असेल किंवा त्याबद्दल कोणाला काही मार्गदर्शन हवं असेल तर त्याबद्दल एक छोटंसं सेशन आपल्या वेळेनुसार आणि अर्थातच सगळ्यांच्या वेळेनुसार आपल्याला घेता आलं तर सगळ्यांच्याच दृष्टीने ते अतिशय महत्वाचं होईल आणि पुढे कदाचित कोणाला त्याच्यात त्या क्षेत्रात काम करायचं असेल किंवा त्या विशिष्ट त्या कालखंडातल्या ह्याच्यावरती अभ्यास करायचा असेल तर त्यांना उपयोगी पडेल. मी इथेच थांबतो आणि पुन्हा एकदा आपल्याला सर्वांकडून मनपूर्वक धन्यवाद. आपल्याकडनं आम्हाला असंच ज्ञान पुढेही मिळत राहील ह्याची आम्हाला सगळ्यांना खात्री. त्यामुळे थांबतो.